प्राप्त करून घेण्यात योग्य अशा संपत्तीचा विचार आपण करतो, त्याला दैवी संपत्ती असं म्हटलं आहे. आणि या दैवी संपत्तीपैकी दम नावाची जी संपत्ती आहे याचा आपण विचार करतो आहोत. दम म्हणजे आपल्या बाह्य इंद्रियांचा उपशम करणं आहे. इंद्रिय आणि विषय यांची ताटातूट करणं आहे. कारण माणसाची वृत्ती, जीवाची वृत्ती, जीवाची इंद्रिय विषयाकडे धावत असतात आणि हे धावणं खूप स्वाभाविक असतं. माणसाच्या जीवनामध्ये जे जे काही दुःखाला कारण होतं, ज्याच्या ज्याच्याने दुःखाची प्रतीती येते, दुःखाचा अनुभव येतो, त्या अनुभवाचं रूप आणि त्या अनुभवाचं कारण या दोन्हीच्याही निवृत्ती करता म्हणून दैवी संपत्तीची योजना आपल्याकडे केलेली दिसून येते. या गुणांनी आपल्याला परमपदाची प्राप्ती होईल आणि दुर्गुणांनी अर्थातच अधःपतनाला जावं लागेल. याच्याकरता दुर्गुणाचा त्याग म्हणजे असुरी संपत्तीचा त्याग आणि सद्गुणांचा स्वीकार आपल्याकडून झाला पाहिजे. याच्याकरता भगवंतांनी या 26 गुणांचा विचार अर्जुनाला सांगितला. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये या दैवासुर संपत्तीचा विचार भगवंतांनी सांगितला. याच्या पूर्वीच्या 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी पुरुषोत्तम योग नावाचा योग सांगून अर्जुनाला संसाराचं एक वृक्ष रूपकानं ज्ञान करून दिलंय. ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थम् प्रादुर्व्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. आपल्याला 15वा अध्याय पाठ आहे. आणि या सगळ्या संसाराचं ज्ञान करून दिल्यानंतर संसाराची निवृत्ती झाली पाहिजे, संसारासक्ती संपली पाहिजे, विषयासक्ती संपली पाहिजे. संसार निवृत्त करणं म्हणजे आमच्या डोळ्याला जे काही दिसतं ते सगळं संपवून टाकणं, असा त्याचा अर्थ भगवंतांनी कधी केला नाही, संतांनी तो कधी स्वीकारला नाही, केला नाही. परंतु प्राप्त विषयाबद्दल चित्तामध्ये जे आकर्षण असतं त्या आकर्षणाच्या पुढे जाऊन त्या विषयाबद्दल एक लालसा निर्माण होते, वासना निर्माण होते, त्या विषयाचं आकर्षण निर्माण होतं. आणि अंततोगत्वा जेव्हा ते विषय काही वेळ भोगायला मिळतात, कालांतरानं निवृत्त होतात, त्या भोगाची आसक्ती शिल्लक राहते, इच्छा अपूर्ण राहते. याच्याकरता जसा जसा काळ जाईल आणि जसं जसं विषयाचं चिंतन वाढत जाईल तसं तसं विषयाच्या भोगाची आसक्ती वाढत जाते आणि अशी आसक्ती तीव्र झाली की तिला वासना असं म्हटलं जातं. विषयाची ही वासना एकदा अंतःकरणामध्ये निर्माण झाली की ती वासना त्या विषयाशिवाय अन्य कशाचंही चिंतन करू देत नाही आणि ती वासना आपल्याला त्या विषयाच्या प्राप्तीकरता कराव्या लागणाऱ्या नैतिक प्रयत्नांकडे सुद्धा दुर्लक्ष करायला भाग पाडत असते बऱ्याच वेळेला. याचा परिणाम म्हणून जे मानवी जीवनाचं अधःपतन होतं ते अधःपतन होऊ नये याच्याकरता संसारातल्या दुःखाची जाणीव आपल्याला 15व्या अध्यायामध्ये करून दिलेली दिसते. आणि मग या संसाराची निवृत्ती झाली पाहिजे. मग हा संसार तत्वदृष्टीने मानायचा न मानायचा या संबंधामध्ये काही विचार सांगितला गेला. न रूपमस्य तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढ मूलमसंग शस्त्रेण दृढेन चित्वा वगैरे सारखी प्रमाणं आपल्याला संसाराची तत्वतः सिद्धी होत नाही हे सिद्ध करून देणारे आहे. स्थूल रूपानं प्रत्ययाला येणारा विषय, स्थूल रूपानं प्रत्ययाला अनुभवाला येणारा संसार आणि त्या संसाराबद्दलच्या माणसाच्या असणाऱ्या कल्पना आणि त्या कल्पनेतून संसाराबद्दलची सत्यत्व भावना या सगळ्या गोष्टींचा क्रम आणि अपरिहार्यता जर लक्षात घेतली तर जीवाची ही अपरिहार्यता अज्ञानामुळे आहे हे 15व्या अध्यायाच्या शेवटी सिद्ध करून दिलेलं आहे. आणि मग
या 15व्या अध्यायाच्या अशा चिंतनातून इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यस्य भारत. या कृतकृत्यतेपर्यंत पोचायचं असेल जीवाला, तर स्वाभाविक त्याच्या जीवनामधल्या काही गोष्टींना त्यांनी तिलांजली दिली पाहिजे आणि तिथपर्यंत पोचण्याकरता काही गोष्टींचा आधार त्यांनी घेतला पाहिजे. याच्याकरता म्हणून ज्या गोष्टींचा आधार त्यांनी घेतला पाहिजे त्या गोष्टी 26 आहेत, त्याला दैवी संपत्ती असं म्हणतात. आणि ज्या गोष्टींना तिलांजली दिली पाहिजे अशा फक्त 6च गोष्टी आहेत, त्याला असुरी संपत्ती असं म्हणतात. हा दैवासुर संपद विभाग योग सांगून भगवंतांनी त्याच्यातल्या 26 गुणांचा जो विचार आपल्या समोर ठेवला, त्याच्यामध्ये विशिष्ट असा क्रम नाही हे लक्षात घ्या. अभयानंतर सत्वसंशुद्धी झाली पाहिजे, सत्वसंशुद्धीनंतर ज्ञानयोग व्यवस्थिती झाली पाहिजे, मग दान केलं पाहिजे, मग दम केला पाहिजे, असं काही नाही. याच्यामध्ये विवक्षित क्रमाची अपेक्षा नाही. हे सगळे गुण स्वतंत्र आहेत. आणि श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंधाचा विचार जर आपण केला आणि 9व्या स्कंधामध्ये सांगितल्या गेलेल्या चरित्रांचा विचार जर आपण केला, तर या चरित्रातून भागवताने आपल्याला असं सांगितलंय की मानवाच्या कल्याणाकरता त्याला या सगळ्याच गुणांची अपेक्षा नसते, सगळ्याच गुणांची अत्यंत अपरिहार्य आवश्यकता नसते. याच्यापैकी एखादा गुण सुदृढतेनं त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त झाला तरी त्याला भगवत प्राप्ती होऊ शकते. नुसत्या अभयत्वानेही होऊ शकतं, नुसत्या दमानेही होऊ शकतं, नुसत्या दानानेही होऊ शकतं, ज्ञानानेही होऊ शकतं. 9व्या स्कंधामध्ये ज्या भिन्न भिन्न चरित्रांचा विचार सूर्य आणि चंद्र वंशातून आपल्या समोर मांडला गेला भागवतामध्ये, त्याचा विचार जर आपण केला तर या सगळ्या गुणांचा विचार करताना आपल्याला सगळ्या गुणांची एकसमयावच्छेदाने आवश्यकता शास्त्र वेदांत बोलत नाही. त्यामुळे या 26 गुणांमध्ये कुठलाही एक विवक्षित क्रम न लावता या प्रत्येक गुणाकडे स्वतंत्र म्हणून आपल्याला पाहता येतं. आणि त्या दृष्टीने आपण यावर्षी दमाचा विचार करतो आहोत. दम म्हणजे विषयाबद्दलचा उपशम, आपल्या बाह्य इंद्रियांना विषयापासून आवरणं, इंद्रिय आणि विषय यांची ताटातूट करणं म्हणजे दम आहे. मग विषयापासून इंद्रियांना तोडायचं असेल तर का तोडायचं? दमाची आवश्यकता कुणाला आहे याचा काल आपण शेवटी विचार करून आलो की इंद्रिय आणि विषय यांचा सन्निकर्ष होऊन जर जीवाला दुःखाची अनुभूती वारंवार येत असेल तर तिथे दमाचा विचार येतो. इंद्रिय आणि विषय हे एकमेकांना भेटूनही इंद्रिय आणि इंद्रिय वृत्तीच्या ठिकाणी नैराश्य असेल, उदासीनता असेल तर तिथे दमाचा विचार करायचं कारण नाही. किंबहुना ती विषयाबद्दलची उदासीनता हाच दम ठरतो असं काल आपण बोललो होतो. इथपर्यंतचा विचार काल आपण केला. त्याच्याकरता विषय म्हणजे काय, विषयाची व्याख्या आपल्याला कशी करता येऊ शकते, सामान्यत्वानं विषय कशाला म्हणतात, मानसशास्त्राच्या दृष्टीनं कशाला विषय म्हणतात आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीनं कशाला विषय म्हणता येतं, याचा काल आपण विचार करून आलो. आपली अंतःकरण वृत्ती इंद्रियद्वारा ज्याच्यापर्यंत पोचते त्याला विषय असं म्हणतात. ज्ञाता आणि ज्ञान यांच्या सापेक्षत्वानं ज्याची सिद्धी करावी लागते त्याला विषय असं म्हणतात. काल आपण हे सगळं बोललोय. कारण ही सापेक्षता असेल तरच विषयाचं विषयत्व सिद्ध होतं. जे निरपेक्ष असतं तो कधीही विषय होत नसतो. कारण निरपेक्ष या जगतामध्ये एकच तत्व आहे ज्याला ब्रह्मतत्व असं म्हणतात. आणि ते ब्रह्मतत्व कुणाच्याही सापेक्षत्वानं तिथं नाही, ते निरपेक्षत्वानं आहे, सिद्ध होतं. त्यामुळे त्या ब्रह्माला विषय करता येत नसतो. ब्रह्म हा विषय होत नाही कारण ते आपलं स्वरूप आहे. याचा विस्तार वेगळा. आता मला त्या भानगडीत पडायचं नाही. परंतु विषय इंद्रिय यांचा सन्निकर्ष होतो कारण माणसाला त्याची स्वाभाविक आवड आहे, त्याला त्याची गरज वाटते. याच्याकरता विषय दिसला की त्याच्या मागे धावत जाणं हा माणसाचा स्वभाव झाला. इतका धावत जातो, इतका अविवेकी होतो विषयाच्या दर्शनाने
की हा विषय आपल्याला अनुकूल आहे की नाही आणि या विषयाची आपल्याला गरज आहे की नाही याचा विचार करण्याचीही बऱ्याच वेळेला माणसाला गरज वाटत नाही. दिसलं की भोगलं पाहिजे ही वृत्ती जास्त प्रबल आहे. भोगाची आवश्यकता आहे का हा विचार नाही. हा भोग अनुकूल आहे का हा विचार नाही. भोगाचा आपला अधिकार आहे का हा विचार नाही. भोगाचा काल आहे का हा विचार नाही. फक्त भोगाचा विचार आला की दमाची आवश्यकता निर्माण होते. म्हणून आपण काल बोललो की एखादा जीवनमुक्त महात्मा किंवा संतांच्या चरित्रांची उदाहरणं जरी आपण डोळ्यासमोर ठेवली तरी संतांच्या जीवनामध्ये विषय नव्हते का? आपण ज्याला प्रापंचिक विषय म्हणतो ते विषय संतांच्या जीवनचरित्रात नव्हते का? अन्न सेवन करणं, आपण अन्नाला विषय म्हणू, चांगल्या अन्नाला विषय म्हणू. आपण काय अन्न खातो याच्यापेक्षा जास्त चांगलं अन्न नाथ महाराजांच्या घरात रोज शिजत होतं, कारण ते जागीरदार होते. आपल्याला भाजी भाकरीची गाठ घालता घालता नाकी 9 येत असतील, पण नाथ महाराजांच्या घरामध्ये रोज पुरणपोळी होती आणि ती नैवेद्या करता नाही, आलेल्या सगळ्यांकरता रोज. श्रीमंती होती आणि रोज पुरणपोळी मिळते म्हणून तर गावबा तिथं राहिला होता. आणि त्या गावबानी ज्या परंपरा सुरू केल्या ती परंपरा अजूनही काही लोक सांभाळतातच आहेत. फक्त पुरणपोळी मिळते म्हणून तिथे राहायचं. गावबा तेवढ्याच करता राहिला. आपल्यापेक्षा उत्तम प्रतीचे विषय संतांनी भोगले, पण त्या भोगामध्ये आसक्ती नव्हती. त्या भोगाचं कारण प्रारब्ध एवढंच मानून भोगामध्ये त्यांनी आपलं चित्त कधीही अडकू दिलं नव्हतं. याची उदाहरणं खूप आहेत. परंतु सामान्य काय होतं काय, एक मानसशास्त्र आपण लक्षात घ्या. आपल्या अवतीभोवतीच्या समाजाकडे आपण थोडंसं बारकाईनं बघायचं ठरवलं, अवलोकन करायचं ठरवलं, थोड्या तटस्थ बुद्धीनं बघायचं ठरवलं तर आपल्या हे ध्यानात येईल की समाजाला प्राप्त होणाऱ्या विषयापेक्षा उच्च प्रतीचे विषय मिळवण्याचे प्रयत्न करणं आणि ते विषय मिळवण्यातच जीवनाची धन्यता मानणं, त्यालाच माणूस सध्या पुरुषार्थ मानतो आहे. तुम्हाला जर साधा रेशनचा तांदूळ मिळत असेल तर मी बासमती तांदूळाचा भात खातो, याच्यातच माझा पुरुषार्थ संपन्न झालाय. आणि याला पुरुषार्थ म्हणून, या पुरुषार्थाच्या प्राप्तीकरता, याला जीवनाचं ध्येय मानून या ध्येयाच्या प्राप्तीकरता जे प्रयत्न केले जातात त्या प्रयत्नाला पुरुषार्थ म्हणण्याची पद्धत रूढ झाली आहे. त्यामुळे माणसाची पुरुषार्थ संपन्नता हे विषयाच्या वैविध्यात आणि विषयाच्या उच्चतर अवस्थेमध्ये एवढीच जगतामध्ये स्वीकारली जाते. आमच्या दृष्टीनं प्रथितयश पुरुष कोण आहे की ज्याच्या जीवनामध्ये आमच्यापेक्षा उच्च प्रतीचे विषय आहेत. इंद्राचं आकर्षण जीवाला का वाटावं मला सांगा. मंत्री पदाचं आकर्षण माणसाला का वाटावं मला सांगा. आहे त्या पदापेक्षा उच्च पदाची मला प्राप्ती व्हावी हे आकर्षण का वाटावं. मला कोणत्याही मंत्र्यांनी हे प्रामाणिकपणाने सांगावं की मला समाजाची सेवा करायची आहे म्हणून मंत्री व्हायचं. कुणी सांगावं. मी याच्या पुढे प्रवचनच बंद करतो माझी. कुणी सांगा. त्याला का अपेक्षा आहे. बरं, जर तेवढीच प्रामाणिक अपेक्षा असेल तर आमदार झाल्यानंतर पुन्हा खासदार का व्हावं वाटतं. म्हणजे त्याच्या पुढे जावं, त्याच्याही पुढे जावं, त्याच्याही पुढे जावं. माझ्या हातामध्ये सर्व सत्ता असाव्या, सर्व विषय माझ्या जीवनामध्ये असावेत, मी विषयाचं नाव घ्यावं आणि विषय माझ्या समोर उपस्थित व्हावा, एवढ्याच करता माझी सत्ता, माझी बुद्धी, माझं ऐश्वर्य, माझं आयुष्य, माझा काळ, माझा वेळ एवढं जर मला वापरायचं असेल तर केवळ विषय सुखामध्ये जीवनाची धन्यता मानणं यालाच ध्येय समजत नाहीये का माणूस. आपण आपल्या अवतीभोवती निरीक्षण करा ना. म्हणून मी म्हटलं की सगळ्यांना एखादा सामान्य विषय मिळत असेल
तर मला त्यातल्या त्यात उच्च प्रतीचा विषय मिळाला पाहिजे, पण विषयच मिळाला पाहिजे ही माणसाची भावना आहे. त्यातल्या त्यात श्रेष्ठ, त्यातल्या त्यात श्रेष्ठ. मला अमृत मिळालं पाहिजे, मी इंद्र व्हावा. म्हणजे ज्या वेळेला बाकीचे लोक अमृततुल्य पीत असतात त्यावेळेला मला अमृत मिळालं पाहिजे अशी भावना आहे. म्हणजे काय झालं, म्हणजे माझ्या जीवनातला विषय बदलत नाहीये, विषयाचा स्तर बदलतोय. विषय बदलत नाहीये, विषय तोच आहे. म्हणून संतांच्या चरित्रामध्ये विषय नाही आहेत का, तर आहेत. मला सांगा, निवृत्तीनाथ महाराजांना मांडे खावे वाटले. कोणी म्हणाल, अरे काय संत असून त्यांना आसक्ती, मांडे खावे वाटले का? भाजी भाकरी चालत नाही त्यांना? काय गोडाचं एवढं पडलं होतं म्हणून? म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांना सुद्धा शेवटी विषयामध्ये अडकावं लागलं. पण आपण चरित्र पहा, ते विषयाचे लोलिंगत नव्हते. त्यांना तसं का वाटलं हे त्यांच्या चरित्रात नंतर स्पष्ट होत गेलं. आपण त्याकडे त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. संतांची चरित्र संतांनी ज्या उत्कट भावनेतून आणि व्यापक मनोभूमिकेतून जगतासमोर स्पष्ट केलेली आहे, त्या मनोभूमिकेचा कमीत कमी अंदाज घेऊन तरी त्या चरित्राकडे आपल्याला पाहता आलं पाहिजे. तर विपर्यास होत नाहीत, अर्थाचे अनर्थ होत नाही. कोणताही वक्ता, कोणताही लेखक ज्या भूमिकेवरून आपलं मत मांडत असतो त्याच्या भूमिकेवर जाऊन ते मत समजून घेण्याचा प्रयत्न केला तर कदाचित अर्थाचा अनर्थ विपर्यास करण्याची पाळी आपल्यावर येत नाही. कदाचित ते मत एका विशिष्ट काळापुरतं, विशिष्ट देशापुरतं, विशिष्ट व्यक्तीपुरतं, विशिष्ट बुद्धिमत्तेपुरतं मर्यादित असू शकतं, पण त्याचं मत त्याच्या पुरतं योग्य असतं असं त्याला वाटत असतं. हा नियमच आहे. त्यामुळे संतांच्या जीवनात विषय नाहीत का? आहेत. पण विषय असून सुद्धा अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः, ही उदासीनता विषयाच्या भोगाच्या संबंधानं. म्हणून मी म्हटलं की विषय प्राप्त होणं याला कोणीच प्रतिबंध करू शकत नाही, पण प्राप्त झालेल्या विषयाच्या संबंधानं अनासक्त राहता येणं याच्याकरता हा पारमार्थिक विचार, याच्याकरता विवेक आहे, याच्याकरता ज्ञान आहे, याच्याकरता साधना आहे, याच्याकरता मनाला आवरण आहे आणि याच्याकरता दम आहे. विषय समोर यावेत की न यावेत हे आपण ठरवू शकत नाही, पण आलेल्या विषयाच्या संबंधानं प्रतिक्रिया काय देता येऊ शकते हे मात्र आपल्याला विचारानं, विवेकानं ठरवता येऊ शकतं. आणि जर ती प्रतिक्रिया विवेकाची असणं अपेक्षित आहे, जर ती प्रतिक्रिया विचाराची असणं अपेक्षित आहे, तर इंद्रिय विषयाचा सन्निकर्ष जो सनातन कालापासून, ज्या क्षणापासून जीव जन्माला आला त्या क्षणापासून जीव इंद्रिय आणि विषयाचा सन्निकर्ष जर असेल, तर तो सन्निकर्ष होणं, त्यांचं एकत्रित येणं, याच्याही पेक्षा त्याच्याबद्दलची वासना जास्त तीव्र होत जाणं हे जास्त धोकादायक आहे. त्यामुळे इंद्रिय सन्निकर्ष होणं विषयाबद्दलचा याच्यामध्ये काही अडचण नाही, याच्यामध्ये काही दोष नाही. विषय जो तोपर्यंत आपल्याला या सामान्यत्वानं आत्ता दम या विषयाचा विचार करत असताना, या संकल्पनेचा विचार करत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की जोपर्यंत विषय आपल्याला बाधक होत नाही तोपर्यंत त्या अर्थाने विषयाचा विषय म्हणून विचार करण्याचं कारण नाही आहे. ते बाधक झाले पाहिजे तर क्षमाचा विचार आहे, दुःखाची प्रतीती आली पाहिजे तर दमाचा विचार आहे, त्याने आम्हाला जन्म मरणाचं संसरण लावून दिलं पाहिजे तर दमाचा विचार आहे. कारण विषयाच्या भोगामध्ये जीव अधिकाधिक विषय भोगामध्ये अधिकाधिक रममाण होत जातो. कारण विषयाची ही गंमतच आहे. म्हणून विषयाची सिद्धी पहिल्यांदा मला करावी लागली की
की मी जर मानेन तर तो विषय आहे, आणि मी मानेन म्हणून माझ्या बुद्धिमत्तेनं मानेन असं नाही. माझ्या अनुभवानं त्याची दुःखरूपता जोपर्यंत माझ्या प्रत्ययाला येत नाही तोपर्यंत ज्ञात्याच्या सापेक्षत्वानं त्या ज्ञेय पदार्थाला विषयत्व दिलं जाऊ शकत नाही. हा वेदांताचा सरळ नियम आहे. कुठलंही विषयत्व पदार्थाला दिलं जातं ते विषयीच्या सापेक्षानं दिलं जातं. विषयाच्या सापेक्षत्वानं, तत्सापेक्षत्वानं तत्निर्मिती होत नसते. अन्य सापेक्षत्वानं वस्तू निर्मितीचा विचार करावा लागतो. रिलेटिव्हिटी म्हणतात याला. आपण थोडस या रिलेटिव्हिटीच्या अंतरंगात जाऊन विचार केला तर त्याचे जे विविध कंगोरे आपल्याला दिसतात त्याच्यातला हा एक कंगोरा आहे. व्यावहारिक पदार्थाची सिद्धी त्याच पदार्थाच्या सापेक्षत्वानं करता येत नसते. तत्पदार्थ भिन्न पदार्थाच्या सापेक्षत्वानं आणि संबंधाच्या अनुषंगानं आपल्याला त्या पदार्थाची सापेक्ष निर्मिती करावी लागत असते. हे अवघड आहे, मलाही माहिती आहे, पण माझा नाईलाज आहे. ऐकलं तर पाहिजे, आणि आता तुम्हाला गत्यंतरही नाही. म्हणून ज्ञात्याच्या सापेक्षत्वानं, माझ्या सापेक्षत्वानं ह्या फुलाला मला विषय बनवता येऊ शकतं. मी जर याच्याकडे बघितलंच नाही आणि हे फुल आहे याचं मला भानच झालं नाही तर मला याला विषय म्हणता येणार नाही. ते फुल अनुकूल आहे का प्रतिकूल आहे हा नंतरचा मुद्दा आहे. जोपर्यंत पदार्थाचं दर्शन नाही, जोपर्यंत त्या पदार्थाची हा पदार्थ अमुक अमुक आहे याची जाणीव नाही तोपर्यंत त्या पदार्थाला विषयत्व नाही. हा सामान्य नियम, मूलभूत नियम. आणि तो पदार्थ तसा आहे कारण मी त्याला पाहिलेला आहे. हे माझ्या सापेक्षत्वानं पदार्थाची सिद्धी होणं हा त्याच्यातला सूक्ष्म भाग आहे. म्हणजे विषयाची सिद्धी ही विषयीच्या सापेक्षत्वानं करावी लागते. हा नियम सिद्ध होतो. फुलाच्या सापेक्षत्वानं हे फुल आहे असं म्हणता येत नाही, पण बघणाऱ्याच्या सापेक्षत्वानं हे फुल आहे असं म्हणता येऊ शकते. म्हणून मग काय केलं पाहिजे? दम म्हणजे काय आहे? तर या इंद्रियांना या विषयापासून वेगळं काढता आलं पाहिजे. त्यांचा संबंध तोडता आला पाहिजे. का तोडायचा? कारण त्या संबंधात दुःख होतं म्हणून. पण थोडासा अजून आपण व्यापक विचार जर केला ना तर कुठल्याही संबंधामध्ये दुःखच असतं. संबंध येणं म्हणजे दुःख पदरात पाडून घेणं आहे. आता हे जरा व्यापक आहे विधान, पण धोकादायक आहे. याचा सरळ युक्तिवाद करायचा झाला तर संबंध या शब्दामध्येच बंध येतो, आणि जिथं बंध येतो तिथं दुःख येतं. दुःख बंधनात आहे. बंधन म्हणजे दुःख आहे आणि संबंधामध्ये बंध आहे. कारण संबंधामध्ये मनुष्य कुठल्या ना कुठल्या तरी भावनेनी, कुठल्या ना कुठल्या तरी कृतीनं, कुठल्या ना कुठल्या तरी उपकारानं, कुठल्या ना कुठल्या तरी ऋणानं, कुठल्या ना कुठल्या तरी विचारानं बांधला जातच असतो. श्रोता वक्ता संबंध प्रस्थापित झाला तर श्रोत्यांना कळालं नाही तर वक्त्याला दुःख होऊ शकतं, किंवा कळालं नाही तर असला वक्ता का बोलवला म्हणून श्रोत्यांनाही दुःख होऊ शकतं. दुःख आहे ही गोष्ट खरी आहे. आणि जरी आपल्याला कळालं याचा आनंद निर्माण होत असेल, किंवा आपण काही चांगलं सांगितलंय याचा आनंद वक्त्याला प्राप्त होत असेल त्या संबंधातून, तरी तो आनंद हा शाश्वत नसल्यामुळे त्या आनंदाच्या निवृत्तीतही पुन्हा दुःख पदरात पाडून घ्यावं लागतं. कारण संबंध हा कुठलाही नित्य नसतो. महाभारतामध्ये एक वचन आलंय, यथा काष्ठंच काष्ठंच समेयाताम महोदधौ व्यपेत्यतु समेयाताम तद्वद भूत समागमः. असं एक वचन महाभारतात आलंय. रामायणातही हेच वचन आहे आणि याचाच अनुवाद आपल्याला केलेला दिसतो. 2 ओंडक्यांची होते. हे माडगुळकरांनी केलेलं हे जे आहे ना त्याचा अनुवाद जो आहे ना ते रामायणातलाच आहे. रामायणातही हाच श्लोक आहे, या श्लोकाचा तो अनुवाद आहे. यथा काष्ठंच काष्ठंच 2 ओंडक्यांची होते सागरात भेट. यथा काष्ठंच काष्ठंच समेयाताम महोदधौ. महोदधी म्हणजे काय? समुद्र.
या समुद्रामध्ये दोन ओंडके एकमेकांना भेटतात, काही काळापर्यंत एकत्रित वाहत जातात, पुन्हा एखादी लाट येते, त्यांना विभक्त करते, त्या दोघांची पुन्हा आयुष्यात गाठभेट नाही. संबंध निर्माण झाला तरी दुःखच आहे, संबंध तुटला तरी दुःखच आहे, आणि काही काही संबंध टिकले तरी दुःखच आहे. उदाहरणं द्यायची नाही आहेत, पण इंद्रिय आणि विषयाचा संबंध आला आणि जर त्या संबंधातून सुखाची क्षणिक आणि दुःखाची नित्य जाणीव होत असेल तर आपल्याला दमाची आवश्यकता आहे, हे निश्चित आहे. कारण दुःखाचं कारण काय आहे? हा संबंध आहे. आमची इंद्रिय विषयाकडे धाव घेतात, म्हणून काल आपण प्रमाण दिलं, विषय ओढी भुलले जीव. विषय दिसला की काही कळत नाही, म्हणून तुकाराम महाराजांना भुलले शब्द वापरावा लागला. हे भुलणं काय आहे? एखादा मनुष्य भुलतो म्हणजे काय होतं? भुलणं या शब्दाचा सरळ अर्थ आहे बुद्धी न चालवता स्वीकार करणं, याला भुलणं असं म्हणतात. बुद्धी न चालवता परिस्थिती स्वीकारणं म्हणजे भुलणं, म्हणजे भांबावणं, म्हणजे भुलणं, एकच अर्थ आहे त्याचा. विषय ओढी भुलले जीव म्हणजे काय? विषयाचा विचारच आम्ही करत नाही आहोत, तो विचार न करता तो विषय आम्ही स्वीकारतो आहोत, याला विषयाला भुलणं असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी याला उदाहरण दिले, हिरवा चारा भांबावे पशु. हिरवा चारा, हिरवा रंग बघितला की पशु काही विचार करत नाही, हिरवा म्हणजे खाण्याचं आहे एवढं बघितलं की तिकडे जातो. तो चारा विषारी आहे का बिनविषारी आहे, आपल्याला उपयुक्त आहे का अनुपयुक्त आहे, हे नंतर सगळं, आधी त्याच्याकडे प्रवृत्त होणं एवढंच त्याला कळत असतं. आणि हेच पशुचं पशुत्व आहे, कारण बुद्धी नाही आहे. त्यामुळे बुद्धी न वापरता परिस्थितीचा स्वीकार करणं हे जर भुलणं असेल तर हिरवा चारा भांबावे असा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला. आणि अशा पद्धतीनं जर त्याला पशुत्वाचा आरोप बुद्धिहीनतेत आणि अविवेकातून स्वीकारलेल्या परिस्थितीत जर करायचा असेल, तो जर आरोप करायचा असेल, तर मग हा आरोप ज्याच्या ज्याच्यावर करता येतो त्याला त्याला पशु किंवा बैल म्हणावं लागतं. हे सरळ आहे. हिरवा चारा बघितला की बैल भांबावतो. अगदी प्रसिद्ध उदाहरण जर द्यायचं झालं तर एखादा बैल काम करत नसेल तर शेतकरी त्याला मारत नाही, तो त्याच्याकडून युक्तीनं काम करून घेतो. आणि शेतकऱ्याची युक्ती कोणती असते तर बैलाच्या निर्बुद्धपणाचा वापर करून घेणे. माझं म्हणणं आपल्याला पटेल किंवा न पटेल मला माहिती नाही, पण अलीकडच्या काळामधल्या मानसशास्त्रीय संशोधनाचा थोडासा विचार जर आपण कुठे वाचला असेल अथवा केला असेल तर आपल्या लक्षात येईल, समोरच्या व्यक्तीचा चाणाक्षपणा हा त्या व्यक्तीचा अभ्यास नसतो, आपला मूर्खपणा असतो. आपला चाणाक्षपणा, आपला शहाणपणा जर त्याच्यापेक्षा अधिक असेल तर आपण त्याला फसवतो, त्याची हुशारी अधिक असेल तर तो आपल्याला फसवतो. त्याची हुशारी मोठी नाहीये, आमची बुद्धी कमी पडते. सध्या बघा तुम्ही, आजकाल ज्या पद्धतीनं विश्लेषण, सायकोलॉजिकल अनालिसिस ज्याला म्हणतात, ते ज्या पद्धतीनं आत्ता केलं जात आहे आत्ताच्या काळामध्ये, त्या शास्त्रीय विचारामध्ये जी परिवर्तनं उपपत्ती आणि प्रमेयाच्या दृष्टीनं मांडली जातात, ती काळाच्या ओघामध्ये जी परिवर्तनं होतात त्या परिवर्तनाकडे बारीक लक्ष ठेवलं ना तरी आपल्याला हे समजू शकणार. एखादा शेतकरी आहे, बैल काम करत नाही, मग शहाणा शेतकरी त्याला मारत नाही, युक्तीनं काम करून घेतो. युक्तीनं काम करतो म्हणजे काय करतो? म्हणून मी हे सांगितलं आपल्याला, युक्तीनं काम करतो म्हणजे काय करतो? काही नाही, तो बैल काम करत नाही, चालत नाही,
चाबकाचे फटकारे मारले तरी ढिम्म हलत नाही. मग तो शेतकरी काय करतो, त्याच शेतातलं इकडचं तिकडचं असं थोडंसं गवत हिरवं गोळा करतो, त्याची एक अशी छोटीशी पेंडी तयार करतो आणि ती बैलाच्या डोळ्याला दिसेल अशा पद्धतीनं काठीला बांधून ती काठी त्याच्या मानेवर जे जू असतं त्याला बांधून टाकतो. बैलाच्या डोळ्यासमोर हिरव्या चाऱ्याची पेंडी येते आणि बैलाला असं वाटतं की आपण 2 पावलं टाकली की आपल्याला हे गवत खाता येणार आहे. म्हणून तो बैल त्या चाऱ्याच्या अपेक्षेनं 2 पावलं पुढे जातो. ती 2 पावलं तो पुढे गेला की मानेवरचं जू 2 पावलं पुढे जातं आणि जू 2 पावलं पुढे गेलं की त्या जूला बांधलेली काठी, ज्याला पेंडी बांधलेली आहे, तीही 2 पावलं पुढे जाते. मग बैलाला वाटतं बहुतेक 2 पावलात भागणार नाही, अजून 2 पावलं टाकावी लागतील. त्याला हे कळत नाही आहे की आपल्याला ही पेंडी हे आपल्या चित्तामध्ये या चार्याचं आपल्याला दाखवलेलं हे आमिष आहे आणि आपण मग तो 2-2 पावलं पुढे जात राहतो. बैलाला काही गवत मिळत नाही आणि शेतकऱ्याचं काम होतच होतं. मग हे शेतकऱ्याने काय केलं, तर याच्यात शेतकऱ्याची हुशारी किती आहे, त्याचा अनुभव काय आहे, हा भाग जर बाजूला ठेवला तर बैल किती निर्बुद्ध आहे याची त्याला पूर्ण कल्पना आहे. याच्यात त्याचा शहाणपणा आहे. त्याचा शहाणपणा पुस्तकातून आलेला नाहीये, त्याचा शहाणपणा बैलाच्या निर्बुद्धतेच्या परिचयात आहे. समोरच्या माणसाची निर्बुद्धता आपल्याला जितकी चांगली कळून आपण त्याच्या निर्बुद्धतेचा जेवढा चांगला फायदा करून घेऊ शकतो तेवढे या जगतामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. तुम्हाला कसं लावायचंय तसं लावा, जिथं लावायचंय तिथं लावा. पण हे असं आहे, ही वस्तुस्थिती. म्हणून मी थोडं मानसशास्त्रीय विश्लेषण म्हणतो ते या अर्थाने म्हणतो की माझी हुशारी नाहीये, माझी हुशारी ही पुढच्याची निर्बुद्धता सिद्ध करणं. आणि म्हणून बैलाला हे कळत नाही, हे शेतकऱ्याला कळतं, म्हणून बैलाचा वापर होतो. आणि मग तो ओळखतो कशावरून या बैलाला कळत नाही ते, कारण त्याला हे माहिती आहे की विषय आणि इंद्रिय यांच्या सन्निकर्षामध्ये बैल जीवनाची धन्यता मानतो आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हे मानसशास्त्रीय समीकरण ओळखून आपल्याला सांगितलं, हिरवा चारा भांबावे पशु. हिरवा चारा बघितला की पशु भांबावतो, हा त्याचा स्वभाव आहे. आणि म्हणून रंग बघून आपली बुद्धी न चालवता त्या परिस्थितीचा आपल्या सुखाकरता म्हणून स्वीकार करणारा जो कोणी आहे त्याच्यावर या बैलपणाचा आरोप करता येऊ शकतो. मग तो देहानं बैल आहे का नाही हा मुद्दा नाही. हिरवा चारा भांबावे पशु, किती साधं वाक्य आहे, किती साधा दृष्टांत आहे, पण केवढं मानसशास्त्र बोलतात ज्ञानोबा. ज्ञानेश्वरी वाचत गेलो ना की आपल्याला आपल्या जीवनाच्या धन्यतेच्या परिकक्षेमध्ये ज्या ज्या गोष्टी येतात त्या संबंधातली फार श्रीमंती प्राप्त होते. फार श्रीमंत होतो माणूस ज्ञानेश्वरीच्या वाचनात. आता याचाही अर्थ कोण कसा करेल मला माहित नाही. मी इथली श्रीमंती हा शब्द जो वापरतोय ना तो वैचारिक असं म्हणतोय, नाही तर पुन्हा विषय इंद्रियाचा सन्निकर्ष होऊ नये. खरंच धन्यता, खरोखर धन्यता ज्ञानेश्वरीच्या चिंतनामध्ये, गाथ्याच्या चिंतनामध्ये. छोटे छोटे शब्द असतात, लहान उदाहरणं असतात, पण आपल्या जीवनात प्राप्त झालेल्या उदाहरणांकडे आणि प्राप्त झालेल्या अनुभवांकडे इतक्या डोळसपणाने आपण आत्तापर्यंत पाहिलेलं नसतं. ते डोळे उघडणं म्हणजे काय होतं ते ज्ञानेश्वरीतून गाथ्यात कळतं. काय आभाळातून दृष्टांत पडले नाहीत या ग्रंथात, तुमच्या आमच्या जीवनातलेच दृष्टांत आहे. मला सांगा, हिरवा चारा बघितल्यावर बैल भांबावतो हे कोणत्या शेतकऱ्याला माहित नाही? कोणत्या शेतकऱ्याला माहित नाही? सगळ्या शेतकऱ्यांना हे माहिती असतं की हिरवा चारा बघितल्यावर पशु भांबावतो. पण ज्ञानेश्वरीत आल्यामुळे आपल्याला कळतं की आपली गणना त्याच्यातच होते आहे. हा सगळ्यात मोठा लाभ आहे ज्ञानेश्वरीचा. मग ते कुठेपर्यंतही न्या,
पद किती मोठं आहे, अधिकार किती मोठा आहे, त्याच्याकडे सत्ता किती मोठी आहे, याचा विचार न करता हिरवा चारा भांबावे पशु ही वृत्ती जर बदलत नसेल तर मोठ्या पदावर सुद्धा बैल बसू शकतात. हे सिद्ध होईल की नाही? होईल की नाही? कारण वृत्ती ती राहिली ना, वृत्ती ती राहिली ना. पद मोठं असेल, सत्ता मोठी असेल, अधिकार मोठा असेल कदाचित त्या पदावर पोचण्याकरता, त्याच्याकरता त्याच्या प्रयत्नांची अप्रामाणिकता आहे असं मला कधीच मुळीच म्हणायचं नाहीये. परंतु हे सगळं करूनही हिरवा चारा भांबावे पशु हा ज्ञानोबारांनी सांगितलेला दृष्टांतपूर्वक विचार जर तो तिथे तसाच अबाधित राहत असेल तर मोठ्या पदावर गेलेलाही बैल आहे. बरं, याला उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनीच दिलंय. आणि अर्जुनाला हे स्पष्टपणाने आठवण, ज्ञानोबारांनी ही आठवण अर्जुनाला स्पष्टपणाने करून दिलेली आहे की अर्जुना, तुला हा इतिहास माहिती आहे, मी फक्त तुला स्मरण करून देतोय. आणि मग मोठ्या पदावर बसलेल्या अशा बैलाचं उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं. मी आता स्पष्ट बोलतोय, बैलाचं असंच म्हणालोय मी, आणि मला तेच म्हणायचंय. काही याच्यामध्ये मला रूपक अलंकार नाही, ही प्रतीक म्हणायची नाहीत. बैल हेच मला म्हणायचंय. गाईचा नवरा हेच मला म्हणायचं आहे. आणि याला ज्ञानेश्वर महाराजांनी मोठ्याचं उदाहरण देऊन अर्जुनाला स्मरण करून दिलं, एका घटनेचं, एका चरित्राचं. ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला सांगतात, नहुष स्वर्गाधिपती झाला परी रहाटी भांबावला. भांबावला, मला शब्द पुन्हा एकदा अधोरेखित करायचा आहे. स्वर्गाचा अधिपती झाला म्हणजे इंद्र झाला नहुष राजा, पण भांबावला हिरवा चारा भांबावे पशु. नहुष स्वर्गाधिपती झाला परी रहाटी भांबावला, तेणे भुजंगत्व पावला नेणसी काही. तुला माहिती नाही अर्जुन आहे, तुला याची कल्पना आहे, हे चरित्र तुला माहिती आहे. नहुष राजाने यज्ञ केले, अमुक केलं, तमुक केलं, स्वर्गाचा अधिपती झाला आणि इंद्रपदावर आरूढ झाल्यानंतर इंद्राणीची अपेक्षा निर्माण झाली. स्वाभाविक आहे. इंद्रपदावर आरूढ झाला म्हटल्यानंतर त्या पदावर प्राप्त होणारे जे जे अधिकार असतात ते अधिकार हक्कानं वापरणं, एवढ्याच वृत्तीनं माणसं जर पदावर आरूढ होत असतील तर आपल्याला दिलेली सुविधा हा आपला हक्क आहे, याच अर्थानं मनुष्य त्याच्याकडे पाहतो. मग त्याची आपल्याला गरज आहे का नाही याचा विचार न करता त्याचा वापर केला पाहिजे, हे बंधन मानत राहतं. त्याला इंद्राणीची अपेक्षा निर्माण झाली. मी इंद्र आहे, आता ही मला मिळेल. पण त्या इंद्राणीने त्याला निरोप दिला, अनुच्चिष्ट वाहना बसेमध्ये बसून माझ्याकडे याल तर मी मिळेल. कथा मोठी आहे, सांगण्यात आत्ता मला तात्पर्य नाही आणि कथा वाढवण्यात स्वारस्य नाही. अनुच्चिष्ट वाहन म्हणजे आतापर्यंत कोणीही ज्या वाहनामध्ये बसलेला नाही अशा वाहनामध्ये बसून माझ्याकडे या. रथ कोणीतरी वापरलाय, हत्ती कोणीतरी वापरलाय, घोडा कोणीतरी वापरलाय, अमुक तमुक तमुक, पालखी कोणीतरी वापरली आहे. मग त्याच्या डोक्यात आलं, सप्तऋषींच्या खांद्यावर पालखी दिली आणि मला इंद्राणीकडे घेऊन चला. भोगा करता ऋषींचा वापर केला गेला. अधिकार होता. आणि मग ते आता त्या ऋषींना काही पालखी व्हायची सवय नाही. त्यांची सगळी वृत्ती तप, त्यांचं सगळं आयुष्य तपामध्ये गेलेलं आहे. ज्याला जे स्वाभाविकरित्या येत नाही त्याच्याकडून त्या कामाची पहिल्याच प्रयत्नामध्ये त्या कामाची परिपूर्णता आपल्याला अपेक्षा करता येत नसते. होत नाही असं. हळूहळू त्या कामाची सवय लागावी तेव्हा त्या कामामध्ये काटेकोरपणा येतो, ज्याला मराठीमध्ये परफेक्शन म्हणतात. ते येतं, ते हळूहळू येतं, एकदम येत नाही. त्या कामाची सवय असावी लागते. ऋषींना काय पालखी वाहण्याचं काम काय कधी केलंय त्यांनी?
कष्टाची कामं करायचं कारण पडलं नाही त्यांना. शरीराला कष्ट देणे हे ब्रह्मप्राप्ती करता आतापर्यंत त्यांनी केलेलं. कुणाची तरी पालखी खांद्यावर वाहणं काम नाही त्यांचं. मग ते त्यांना नीट चालता येईना, त्याच्यामुळे वेग मंदावला त्यांचा. ते इंद्राणीकडे जायला त्या पालखीमध्ये बसून जायला उशीर व्हायला लागला. आणि उशीर झाला की मग त्यांनी ते पाय पसरले, लाथ मारली होती, सर्प लवकर चला लवकर चला. मग त्यांनी शाप दिला, आम्हाला सर्प सर्प म्हणशील ना, सर्प म्हणतोस ना, सर्प योनीत जाशील. तेने भुजंगत्व पावला. नेणसी काही इतिहास तुला माहिती नाही. आता मला सांगा, हा इंद्र मोठ्या पदावर आहे की नाही? पदावर आहे, पण हिरवा चारा भांबावे पशु ही वृत्ती बदलली का? बदलली नाही. मग इंद्र जरी झाला तरी तो बैलच होईल की नाही? त्यातल्या त्यात आपल्याला बरं वाटावं म्हणून इंद्राचं उदाहरण एवढंच आहे, दुसरं काही नाही याच्यात. प्रमाणाला जी मी ओवी इंद्राची घेतली ना, ते उगीच काय होतं, कुणाचं तरी उदाहरण दिलं की माणसं विनाकारण ऐकता ऐकता स्वतःशी तुलना करतात आणि मग वाईट वाटून घेतात. ते होऊ नये म्हणून फक्त इंद्राचं उदाहरण दिलंय. मोठ्या पदावर गेला, ब्रह्मदेवाचं पद मोठं आहे. ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीनोर्जुन, त्याला आहेच आहे. ब्रह्मपणाचे निबडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे, निवटलियाची जैसे पोटन दुखे काय वगैरे वगैरे ज्ञानोबऱ्या बोलून. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दूषित म्हणी जरू देश. तुकाराम महाराज पहिल्याच अभंगामध्ये आपल्याला सांगतात दाखल. असो, मुद्दा हा आहे की विषय, आता आपला मुद्दा काय बोलतोय आपण पहिल्यापासून, ते सगळं क्रमशः आपण विचारात ठेवा. मला मुद्दा एवढा मांडायचा की ज्ञानोबराय म्हणतात, हिरवा चारा बघितला की पशु भांबावतो. इंद्राणीला बघून इंद्र भांबावला असेल तर तोही बैल समजायला हरकत नाही. आणि विषयाला बघून जर आपण भांबावत असू तर आपणही कसं असतं, ऐकण्याच्या ओघामध्ये आपण स्वतःला काय म्हणून घेतोय. पण मला असं वाटतं की एवढा जरी आपल्याला परिचय असला ना, हे श मन द मन अभय आणि सत्व संशुद्धी याचं काही काम राहणार नाही. पण हे होतं की नाही? मी पुन्हा पुन्हा सांगतोय आपल्याला, विषय आणि इंद्रिय यांचं एकत्रित येणं प्रत्येक वेळेला घातक, बाधक, दुःखकारकच मानायचं कारण नसतं. कारण संतांच्या चरित्रातही विषयाचा सन्निकर्ष दाखवला गेलेला आहे. जोपर्यंत तो सन्निकर्ष, तो संबंध आमच्या जीवनामध्ये क्षणिक सुखाची किंवा नित्य दुःखाची निवृत्ती उत्पत्ती करत नाही, तोपर्यंत आम्हाला दमाची गरज नाही आहे. पण इंद्रिय आणि विषयाच्या सन्निकर्षामध्ये माणूस विषय बघितला की भुलतो. आणि भुलतो याचा अर्थ आपली विवेक शक्ती न वापरता त्या विषयाच्या उपभोगाकरता प्रवृत्त होतो. हा उपभोग शब्द आपण कितीही व्यापक बनवला तरी अर्थ आपल्याला साधारण तोच हवाय. आणि त्या उपभोगामध्येच जीवनाचं समाधान मानतो. आपल्याला दिलंय ना, मग भोगा. मिळालंय ना आपल्याला, भोगा. अरे पण या भोगाची गरज आहे का? ते नंतर. तो भोग आपल्याला आवश्यक नाही आहे. त्या भोगाने आपल्याला रोग होण्याची शक्यता नाही. भोगा, बाकीचं नंतर. ही भोगासक्ती जर इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधातून निर्माण होत असेल तर तो विषय आणि ती इंद्रिय यांची ताटातूट होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण त्या संबंधामुळे हे निर्माण झालेलं आहे. माणसाला जेव्हा हे कळतं की आमका विषय आपल्या योग्यतेच्या, आपल्या अधिकाराच्या, आपल्या सामर्थ्याच्या बाहेरचा आहे, तेव्हा त्या विषयाशी तो आपल्या इंद्रियाचा संबंध प्रस्थापितच होऊ देत नाही. प्रस्थापितच होऊ देत नाही. तो उच्च श्रेणीचा विषय, उच्च प्रतीचा विषय,
माणसाला जेव्हा कळतं की हा विषय फारच उच्च दर्जाचा आहे, आपला लाग नाही तिथे, आपण किती पैसा दिला तरी तो भोग आपल्याला नाही मिळू शकत, आपण तिथपर्यंत नाही पोचू शकत. मग नाही पोचू शकत तर काय करा, जाऊ द्या ना, द्या नाद सोडून. तो विषयाचा आणि इंद्रियाचा संबंधच प्रस्थापित होत नाही, कधी होऊ देत नाही, जर त्याला विषयाची श्रेष्ठता आणि स्वतःच्या सामर्थ्याचं कनिष्ठपण कळेल तर. पण हा जो विषय आहे ना, हा सामान्यत्वानं लांबचा विषय आहे. प्रारब्धवशात प्राप्त होणाऱ्या विषयाचा आपल्याला प्राप्त होणारा भोग आणि त्या भोगामध्ये अनासक्त भाव निर्माण होत असेल तर प्राप्त होणारा विषय आणि इंद्रिय यांचा संबंध प्रस्थापित होऊनही बंध निर्माण होत नाही. परंतु प्रारब्धवशात प्राप्त होणारा विषय, आमचा अधिकार आणि त्या विषयाच्या भोगाबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये असणारी तीव्र आसक्ती आम्हाला बाकीच्या सर्व परिस्थितीचा विसर पाडून त्या भोगाकडे प्रवृत्त करत असेल तर आम्हाला त्या संबंधातून दुःखाची, क्षणिक सुखाची असेल पण कायमच्या दुःखाची प्राप्ती होणार. विषय भोगामध्ये कदाचित क्षणिक सुख असेल, नाकारायचं कारण नाही आहे. जर तसा सुखाचा विषय नसता तर मनुष्य तिकडे प्रवृत्तही झाला नसता, त्याची स्वाभाविक प्रवृत्ती सुद्धा सिद्ध झाली नसती. आणि म्हणून या विषयाचा आणि इंद्रियांचा संबंध तुटणं ही आवश्यकता आहे, ही गरज आहे. मग त्याच्याकरता काय करा, तो तोडण्याचा जो उपाय आहे त्याला दम असं म्हणतात. आपण काल बोललो, अविनयम अपनय विष्णू दमय मनश्यमय विषय मृगतृष्णा भूतदयाम विस्तारयतारय संसार सागरतः, असं आचार्यांनी षटपदीच्या पहिल्या श्लोकामध्ये म्हटलेलं आपल्याला दिसतं. काल आपण बोललोय, अविनयम अपनय विष्णू सोडून द्या आता, पण दमय मनहा, आमच्या मनाचं दमन करा. दमन करा, त्याला दाबून टाका, त्याला वरचढ होऊ देऊ नका, त्याला विषयाकडे प्रवृत्त होऊ देऊ नका. पण प्रवृत्त होऊ देऊ नका असं म्हणल्याने काही प्रवृत्ती होत नाही असं नाही. त्याच्याकरता एखाद्या विषयाकडे प्रवृत्ती असावी किंवा नसावी किंवा औदासीन्य असावं, या सगळ्याला एकच कारण असतं, तो म्हणजे विचार. विचारशील जीवन हे नेहमी अनुकूल विषयाकडे प्रवृत्त होतं, प्रतिकूलाचा त्याग करतं आणि संबंध नसलेल्या विषयाच्या बाबतीत उदास राहतं. माणसाकडून होणाऱ्या तीनच त्याच्या अर्थाने क्रिया आहेत. एकतर तो प्रवृत्त होतो, नाहीतर कशातून तरी निवृत्त होतो, नाहीतर तो उदास राहतो. याच्या पलीकडे चौथी भूमिका नाही आहे. प्रवृत्ती, निवृत्ती, उदासीनता या तीनच भूमिका आहेत. एकतर मला ते अनुकूल वाटलं तर मी तिकडे जाईल, मला जर प्रतिकूल वाटलं तर मी तिथून बाजूला होईल, आणि माझा संबंध नाही असं कळलं तर जाऊ दे तिकडे, आपल्याला काय करायचं असं म्हणून उदास राहील. याच्यापेक्षा चौथी भूमिका माणसाच्या जीवनात कृतीच्या रूपानं अभिव्यक्त झालेली तुम्हाला दिसणार नाही दिसणार. मग प्रवृत्ती कशाकडे व्हावी, निवृत्ती कशाकडे व्हावी, औदासीन्य कशात असावं, हे आपल्याला स्पष्ट रूपानं झालेल्या विषयाच्या दर्शनात कळत नसतं. विषयाचं स्वरूप आणि विषयाचा परिणाम याच्या विचारात हे सगळं जाणवत असतं. विषयाचं स्वरूप काय आहे आणि या विषयाचा आमच्या जीवनावर होणारा, भोगातून होणारा परिणाम काय आहे, या परिणामाची ज्याला जाणीव होते, तो परिणाम अनुकूल असेल तर प्रवृत्ती, परिणाम प्रतिकूल असेल तर निवृत्ती, आणि परिणाम होणारच नसेल तर उदासीनता. या तीन भूमिका सिद्ध होत असतात. आणि म्हणून या तिन्ही भूमिकांची सिद्धी ही कृती आणि डोळ्याने दिसणाऱ्या विषयाच्या जाणीवेपेक्षा सुद्धा त्या विषयाचा विचार करण्याची आमची प्रगल्भता काय आहे याच्यावर ठरत जाते. म्हणून त्याची ताटातूट होण्याची शक्यता आहे. कशी करा, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला उदाहरण दिलंय, जे काल आपण बघू ना. जैसे तोडीजे खडू पाणी पारकेया, आपण त्याच्याकरता उदाहरण बघू ना. इंद्रिय विषय यांची एकता नता, ते इतके एकत्रित राहतात
आणि त्या एकत्रित राहण्याची आपल्याला अनंत जन्माचे जे संस्कार आणि जी सवय झालेली आहे, त्याच्यामध्ये विषय आहे पण इंद्रिय नाहीत, हे आपण सहन नाही करू शकत. आणि इंद्रिय आम्हाला दिलेली आहेत पण आम्हाला विषय भोगायचे नाही आहेत असा विचारही आम्ही कधी करू शकत नाही. कारण यांचा संबंध इतका अनादी कालापासून आहे की त्या संबंधाची आम्हाला इतकी सवय झाली की त्या दोघांनाही एकत्रितच बघणं हेच आम्हाला बरं वाटतं. त्या दोघांना वेगळं करून बघणं हे आमच्या विचाराच्या शक्तीच्या बाहेरचं झालंय. आम्हाला इंद्रिय आहेत पण विषय नाही, सहनच करू शकत नाही. आणि त्याच्याकरता आपल्याकडे युक्तिवाद आहे, नाही असं नाही, बरं पारमार्थिक युक्तिवाद आहे. आपल्याला देवाने निर्माण केलं, आपल्याला देवाने इंद्रिय दिली, नाक दिलं, डोळे दिले, कान दिले, जिव्हा दिली, त्वचा दिली, हात दिले, पाय दिले, इंद्रिय दिली. आता मला सांगा, देवाने आपल्याला डोळे कशा करता दिले असते? हे जे डोळे देवाने दिले कशा करता दिले असते? डोळ्याचा उपयोग काय? बघणे, बघणे याच्या करता. काय बघायचंय? माझा प्रश्न सरळ आहे. बघण्याकरता देवाने डोळे दिले, काय बघणार आहात डोळ्याने? काय बघणार आहात? आकार, रूप. आणि डोळ्याने आपल्याला बघता यावं याच्याकरता देवाने काही रूपही निर्माण केले. रूप हा झाला विषय आणि डोळे हे झाले इंद्रिय, बरोबर? देवाने आपल्याला डोळे दिले आणि देवानेच आपल्या समोर शब्द, स्पर्श, रूप, रसगंध याच्यातलं रूप निर्माण केलं. रूप हा विषय. आता मला सांगा, रूप निर्माण करणारा कोण आहे? देव. इंद्रिय निर्माण करणारा कोण आहे? देव. देवाने इंद्रिय का निर्माण केली? डोळे का निर्माण केले? रूप बघता यावं म्हणून. आणि देवाने रूप का निर्माण केलं? डोळ्याने बघता यावं. म्हणजे देवाने डोळे निर्माण केले रूपाकरता आणि रूप निर्माण केलं डोळ्याकरता, इंद्रिय निर्माण केली विषयाकरता, विषय निर्माण केले इंद्रियाकरता. मग जर देवानेच इंद्रिय आणि विषय एकमेकांकरता निर्माण केले असतील तर आम्ही का ताटातूट करावी? हे देवाच्या विरुद्ध वागणं आहे हो. युक्तिवाद आहे का नाही? बरं, हा योग्य आहे का नाही? तुम्हाला सगळंच योग्य वाटतं, असू द्या, योग्य म्हणा, मलाही बरं वाटेल. योग्य आहे का नाही? योग्य आहे. अरे देवाने निर्माण केलेले इंद्रिय, देवाने निर्माण केलेला विषय, आणि मग देवाने इंद्रिय जर विषयाच्या भोगाकरता दिली तर आम्ही का भोगू नये? विषयाची निर्मिती नाही तर केलीच कशाला? जर विषय इतके घातक आहेत आणि विषय जीवाला दुःख देतात तर दुःख देणाऱ्या गोष्टी देवाने निर्माणच का कराव्यात? त्याला कळू नये? एवढे युक्तिवाद आहे. बरं, या विचारामध्ये तसं सकृत दर्शनी दोष काही नाही आहे, हे पटणारच आहे, पटण्यासारखंच आहे. परंतु असं का झालं? देवाने ज्या क्षणी, ज्या वेळेला, ज्या काळामध्ये हे दोघे एकमेकांकरता निर्माण केले तेव्हापासून हे दोघे जे एकत्र राहिलेले आहेत, आता त्यांना तोडायचं म्हणजे जीवावर आलंय. कारण दोघांना वेगळं बघायची आम्हाला सवय नाही. इंद्रिय आहेत आणि विषय नाहीत हे आम्ही सहनच करू शकत नाही. देवाने डोळे दिले तर आम्हाला काहीच बघायचं नाही आहे, म्हणून डोळे मिटून शांत बसा म्हणलं तर बारीक डोळ्याने बघतात. हो, आणि म्हणजे मी काही खोटं बोलतोय का? एखाद्याला म्हटलं एक 10 मिनिटं डोळे शांत करून बसा बरं म्हटलं तर 2-2 मिनिटाला 10 मिनिटं झाले की नाही बघतो.
बरेच डोळ्याने बघतात. म्हणजे त्याला ते सहनच होत नाहीये की आपल्याला डोळे दिलेले आहेत आणि ते बंद करून काहीच न बघता बसायचं आहे, हे त्याला सहन नाही होत. आपल्याला काहीही ऐकायचं नाही असं जेव्हा आपण ठरवून बसतो ना, तेव्हा आपल्याला काही ऐकू येतंय का याचा कानोसा घेत आपली वेळ जाते. म्हणजे आम्ही काही ऐकायचं नाही हे ठरवून सुद्धा काही कानावर पडतं आहे का याचाच शोध घेत जर आमचा वेळ काढत असू, तर आम्ही विषयापासून आमच्या इंद्रियांना कसं तोडू शकणार आहोत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी तरी विषयेंद्रिय मिळणी हे आत्ताच नाही आहे, विषय आणि इंद्रियांच्या एकतानतेची जीवाला सवय आहे. कारण हे अनादिकालापासून चालत आलेलं आहे. आम्हाला रसना दिली ना, आम्हाला रस घ्यायचा नाहीये, कसं शक्य आहे? रसना आवरायची कशी? मग काहीच मिळत नसेल तर मनुष्य तोंडातल्या तोंडात आपली जीभ फिरवतो. तिथल्या तिथं का असेल ना, पण त्याला वाटतं हा ठीक आहे. आता नाकाचं तसंच आहे, डोळ्याचं तसंच आहे, कानाचं तसंच आहे, त्वचेचं तसंच आहे. स्पर्श हा त्वचेचा विषय आहे, पण त्वचा आणि स्पर्श या इंद्रिय विषयाचा सन्निकर्ष जर आम्हाला निर्माण झाला नसेल किंवा करायचा नसेल, तर आमच्या त्वचेला कशाचाही स्पर्श होऊ नये असं स्पर्शरहित अनुभव आम्हाला घ्यायचा असेल तर मनुष्य घेऊ शकत नाही. आपलाच हात आपल्याच हातावर चोळतो थोड्या वेळात. हे होतं की नाही? तर होतं. का होतं? कारण आम्हाला त्वचा मिळाली आहे आणि आम्हाला स्पर्शाचा अनुभव नाही. ही ताटातूट आम्ही आतापर्यंत कधी बघितलीच नाही आणि आता आम्हाला ती स्वतःच्या बाबतीत स्वीकारायची नाही आहे. यालाच ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज भुलणं म्हणतात. हेच भुलणं आहे. म्हणून इंद्रिय विषय इंद्रिय मिळणी करुणी घापे वितुटणी हे जे झालंय ना, या दोघांचा जो अगदी एकतानता जी निर्माण झाली, जवळजवळ एकरूपता वाटावी, कारण कायमच एकत्रित राहतात. तुम्ही बघा ना, दोन मित्र जर कायम एकत्रित राहत असले ना आणि त्याच्यापैकी एकटा भेटला तर आपण त्याला पहिलं काय विचारू? दुसरा कुठे? अरे जो भेटलाय त्याच्याबद्दल बोल, जो नाही त्याच्याबद्दल का बोलतो? हे असंच आहे. आम्हाला इंद्रिय मिळाली आहेत म्हणल्यानंतर आम्ही इंद्रिय मिळाली आहेत त्याच्या विनियोगाचा विचार करण्यापेक्षा विषय कुठे आहेत, दुसरा कुठे आहे, हेच आम्ही विचारणार. विषय दिसले, अरे मग आमची इंद्रिय तिकडे का जात नाहीत, हेच आम्ही विचारणार आहोत. जे दोघे, म्हणून मी उदाहरण दिलं, जे दोघे कायम एकत्रित राहतात त्याच्यापैकी एखादा एकटा भेटला की माणूस तो एकटा का आहे याचा विचार न करता जो उपस्थित नाही त्या अनुपस्थिताची चौकशी करायला लागतात. तसंच इंद्रिय आणि विषयाच्या बाबतीमध्ये त्यांची एकत्रित राहणं अनादिकालापासून असल्यामुळे, अनंत जन्माचा आमचा त्याचा संबंध असल्यामुळे आम्ही एक इंद्रिय मिळालं आणि त्याला विषय मिळाला नाही हे सहन करू शकत नाही, आणि विषय समोर दिसतो आहे तर आमची इंद्रिय तिकडे का धावत नाही हे सहन करू शकत नाही. त्यामुळे विषय दिसला की धावत जाणं हे घडतं. राम दिसला की श्याम कुठे गेला, आणि श्याम दिसला की राम कुठे गेला. अरे जो दिसलाय तू एकटा का आलास हे विचारा ना. तुम्ही एकटे का आलात याचाही अर्थ दुसरा कुठे गेला असाच होतो. पण दुसरा कुठे गेलाय असं म्हणल्याने दुसऱ्याची जी स्थापना आपण करतो ते एकटे का आलात या विचारात होत नसते. म्हणून या इंद्रिय आणि विषयाची जी आतापर्यंत एकत्रित राहण्याची आमच्या जीवनाला, आमच्या वृत्तीला, आमच्या बुद्धीला, आमच्या अनुभवाला जी सवय लागलेली आहे, या सवयीच्या पुढे जाऊन या दोघांची एकमेकांपासून ताटातूट करून ठेवावी, ज्याला दम असं म्हणतात. कशा पद्धतीनं? गढूळ पाण्यामध्ये असणारा गाळ आणि पाणी या दोघांना वेगळं करण्याकरता त्या पाण्यामध्ये निवळीचं बी टाकलं की ते गाळ आणि पाणी जसं वेगळं होतं, तसं दमाचं बी टाकलं की इंद्रिय आणि विषय वेगळे होतात. उदाहरण दिलं. आता दमाचं महत्व एवढ्यावर संपत नाही.
त्याचं कारण असं आहे की इंद्रिय आणि विषय वेगळे करणं याला जर दम म्हणायचं असेल तर ह्याला हे दमाचं खरं लक्षणच नाही. लक्षण व्यावर्तकत्व सिद्ध करत असतं. त्याच्या ठिकाणी नियतत्व असलं पाहिजे. ते लक्षण अन्यावर नाही गेलं पाहिजे. पण हे जातं. का जातं त्याचं उत्तर मी आपल्याला सांगतो. इंद्रिय आणि विषय यांची ताटातूट करणं याला जर दम म्हणायचं असेल तर बऱ्याच वेळेला इंद्रियाची आणि विषयाची ताटातूट झाल्याचाही आपल्याला अनुभव आहे. कुठे? उदाहरण सांगतो. गाढ झोपेमध्ये आहे ना, मनुष्य गाढ झोपलेला आहे आणि त्याला भूक लागलेली आहे. बायको म्हणाली की वेळ आहे अजून जेवायला. मग तो म्हणाला मी थोडा वेळ झोपतो. झोपला. बायकोचा स्वयंपाक झाला. आता उठले की वाढावं असं म्हणून तिने तो सगळा स्वयंपाक हा जिथं झोपला होता तिथे आणून ठेवला. आता बसायचं, उठलं की जेवायला बसायचं म्हणून. त्याला भूक लागलेली आहे. सगळा स्वयंपाक त्याच्या भोवती आहे तरी याला जाग नाही. असं होत नाही शक्यतो. पण उदाहरण म्हणून पहा. उदाहरण म्हणून पाहायला हरकत नाही. बशी वाजली तर जाग येते. सुषुप्ती अवस्थेमध्ये, गाढ झोपेमध्ये विषय समोर आले तरी इंद्रियाची तिकडं प्रवृत्ती होत नाही. मग गाढ झोपेमध्ये इंद्रिय आणि विषय यांची ताटातूट होत असेल तर गाढ झोपेला, सुषुप्ती अवस्थेला दम म्हणायला काय हरकत आहे? दम म्हणायला काय हरकत आहे? इंद्रिय आणि विषय यांची ताटातूट करणं याला जर दम म्हणायचं असेल तर सुषुप्तीमध्ये प्रयत्नाविना इंद्रिय आणि विषयाची ताटातूट होते, त्याला दम का म्हणू नये? का म्हणू नये? हे जे लक्षण आहे ना, याला जर ते सुषुप्तीकडे लागू पडत असेल याला लक्षणाची अतिव्याप्ती असं म्हणतात वेदांताच्या परिभाषेत. न्यायाच्या परिभाषेमध्ये याला लक्षणाची अतिव्याप्ती असं म्हणतात. एकापेक्षा अधिक ठिकाणी ते लक्षण दिसून येणं ही अतिव्याप्ती असते. ते लक्षण कुठेच न दिसणं ही अव्याप्ती असते. आणि तसं लक्षण सिद्धच न होणं हा असंभव आहे. कोणतंही लक्षण करताना हे 3 दोष त्याच्यामध्ये नसावेत असं वेदांताचं चिंतन आहे. अतिव्याप्ती नसावी, अव्याप्ती नसावी आणि असंभव हा दोष नसावा, तर ते लक्षण सिद्ध होईल. ते सोडून द्या. पण दम म्हणजे इंद्रिय आणि विषयाची ताटातूट करणं असेल तर गाढ झोपेमध्ये ही इंद्रिय आणि विषयाची ताटातूट आपोआप होते. त्याच्याही पुढे जाऊन आपण जर बघितलं तर कोमामध्ये गेलेल्या माणसाला इंद्रिय विषयाची ताटातूट आहेच आहे. मग तो तर तिकडच्या तिकडच दमानं मुक्त होऊन जाईल. परत यायचं कामच नाही त्याला. असं होत नाही. तो त्यातनंही बाहेर पडतो. हळूहळू प्रकृती सुधारते. आणि प्रकृती सुधारल्याचं लक्षण काय? तर आज जेवायला काय आणलंय म्हणजे विषयाची आठवण हीच प्रकृती सुधारल्याचं लक्षण. कुठे दम? जर त्याला पुन्हा विषयाचं स्मरण होत असेल तर हे दमाचं लक्षण होऊच शकत नाही. विषय अनुकूल का प्रतिकूल? ज्ञानेश्वर महाराजांनी याला फार चांगलं उदाहरण दिलं. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, निद्रिताचे अंगेशी साप तैशी उर्वशी. झोपलेल्या माणसाच्या शेजारी साप आला काय आणि गाढ झोपलेल्या माणसाच्या शेजारी उर्वशी आली काय? आता साप प्रतिकूल विषय आणि उर्वशी अनुकूल आहे का? बर, लग्न झालेल्याने तरी अनुकूल म्हणून. उर्वशी कशी? बर, असू द्या. अपेक्षा असते हो माणसाला, अपेक्षा असते. काय करता त्याला? स्वर्गीची उर्वशी ऐकोनी जेवी माणूसी वारत्या लावी जती आकाशी यागाची. ज्ञानोबाराचे
असो, एक अनुकूल विषय आहे आणि एक प्रतिकूल विषय आहे. त्या विषयाच्या उपस्थितीमध्ये विषयाची अनुकूलता आणि प्रतिकूलता जर लक्षात येत असेल तर प्रतिकूल विषयाचा त्याग होतो, अनुकूल विषयाचा स्वीकार होतो. त्याच्यामध्ये त्यांनी उर्वशीचा स्वीकार आणि सापाचा त्याग करायला पाहिजे, पण त्याला जशी उर्वशी तसा तो साप आहे. निद्रिताचे अंगेशी साप तैशी उर्वशी. आता साप तैशी उर्वशी विषय आहे की नाही? आहे. अनुकूल का प्रतिकूल सोडा आता, पण विषय उपस्थित आहे की नाही? आहे. त्याच्याकरता आवश्यक असणारी अंतःकरण आणि बहिर्करण ही इंद्रिय उपलब्ध आहेत की नाही? आहे. मग संबंध कुठे स्थापित झाला? झाला नाही. मग गाढ झोपणं यालाच दम म्हणा. आणि माणसं म्हणतात आहे गाढ झोप मिळाली, बस त्याला वाटतं छान. पण प्रश्न असा आहे की झोप झाल्यानंतरच काय? झोप असे तोपर्यंत कदाचित इंद्रिय विषय सन्निकर्ष होणार नाही. गाढ झोप असेपर्यंत स्वप्नात होईल, तो मानसिक संबंध स्थापित होईल. स्वप्नामध्ये मनुष्य विषय बघेल तर त्याला त्याची प्रवृत्ती होईल की नाही? होईल. स्वप्नामध्ये बघितल्या गेलेल्या विषयाच्या भोगाकडे स्वप्न कालामध्ये प्रवृत्ती होईल की नाही? होईल. मनुष्य झोपला, स्वप्न पडलं, स्वप्नातच भूक लागली आणि स्वप्नातच पंचपक्वान्नाचं ताट दिसलं, स्वप्नातच धावेल की नाही? धावेल की नाही? धावेल. स्वप्नात धावेल, जागृतीत नाहीच, प्रश्नच नाही, पण स्वप्नात तरी धावेल की नाही? त्या वेळेला तो अनुभव येणारच आहे. निद्रिता चेवो नये तव स्वप्न साच होत आहे रज्जू नयनता सापाती हे विस्मोकवण, हे ज्ञानोबांचं वचन प्रसिद्ध आहे. झोपलेला जोपर्यंत जागा होत नाही स्वप्नातून, तोपर्यंत त्याला स्वप्नातल्या वस्तू सत्य म्हणूनच प्रतीतीला येतात, मान्यच आहे. त्याची तिकडे प्रवृत्ती होईल की नाही? होईल. म्हणजे तिथली प्रवृत्ती कदाचित मानसिक असेल, असू दे, संबंध मानसिक स्थापित होईल, होऊ दे, पण संबंध स्थापित झालाय, कारण विषयाचं दर्शन आहे तिथे. म्हणून तर माणसं स्वप्नातून दचकून का जागे होतात? एखादा मनुष्य स्वप्नात दचकून जागा झाला, काय म्हणते का हो कसलं स्वप्न पडलं, केवढ्यांदा ओरडला? स्वप्नात बायको दिसली का? एवढ्यातलं ओरडला? घाबरलात का? म्हणजे घाबरलात का असं विचारायचं. कशामुळे घाबरलात तुम्ही एवढे? एकदम विचारेल की नाही? म्हणजे स्वप्नामध्ये आम्हाला प्रतिकूल विषयाचं भीषण दर्शन झालेलं आहे. मग असं उदाहरण काढा डोक्यातलं. मी भीषण शब्द त्या अर्थाने वापरलेला नाही, तुम्ही त्या अर्थाने घेऊ नका, कृपा करून. आणि त्याच्या इंद्रियाचा त्या काल्पनिक वस्तूशी कल्पित संबंध स्थापित झाला, ज्या कल्पित संबंधाच्या स्थापनेचा परिणाम त्याच्या देहावर झाला आणि तो दचकून जागा झाला. हे झालंय. म्हणजे स्वप्नामध्ये सुद्धा इंद्रिय विषयाचा सन्निकर्ष तुटलेला नाहीये, संबंध तुटलेला नाहीये. जागृतीतही तो तुटला नाहीये. तो तुटेल तर दोनच ठिकाणी तुटेल, एक तर तो तुर्यावस्थेत तुटेल, नाहीतर मग तो सुषुप्ती अवस्थेत तुटेल. आता ते तुर्यावस्थेचं राहू द्या बाजूला, पण सुषुप्तीमध्ये मग सुषुप्ती अवस्थेला का दम म्हणू नये? बरं, इंद्रिय आणि विषयाचा संबंध तोडणे याला जर दम म्हणायचं असेल तर अशा पद्धतीचा संबंध तुटण्याची अनेक कारण आहेत. मनुष्य विषयाला ज्या वेळेला नको म्हणतो त्यावेळेला इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध तो स्वतःहून तोडत असतो ना, स्वसत्तेत तोडत असतो, मग त्याला एक दम म्हणावं. अशी अनेक कारण आहेत. म्हणून ज्ञानोबांनी सांगितलं, तैसा विषय जातांचा वारा वाजो नेदी इंद्रिय द्वारा ये बांधोनी प्रत्याहारा हाती ओपी. तो प्रत्याहाराच्या हातात देतो. ते प्रत्याहार म्हणजे काय वगैरे सोडा, आता विषयाचा विस्तार तिथं नाहीये. सांगायचं हे आहे की कोणत्याही विषयाचा वारा लागू नये, इंद्रियाच्या द्वारातून तो वारा आत येऊ नये. विषय जाताचा वारा म्हटलं, विषयाचा नाही, विषय जाताचा वारा तो इंद्रियाच्या द्वारातून आत येऊ नये. याच्याकरता तो काय करतो? त्या इंद्रियाच्या द्वारावर वैराग्याची स्थापना करतो. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, हे लक्षात घ्या.
दमाचं खरं लक्षण इथं आहे. इंद्रिय आणि विषयांची ताटातूट करणं हे लक्षण परिपूर्ण लक्षण नाहीये. केलेली ताटातूट पुन्हा जुळू नये याच्याकरता केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना दम म्हणतात. ताटातूट करणं एवढंच महत्वाचं नाहीये. तुटलं तर कायमचं तुटलं पाहिजे. तोडायचं आणि पुन्हा तिच्याशी जुळून त्याच्याशी जुळून घ्यायचं, याला दम म्हणत नाही. याला दम लागतही नाही. म्हणून इंद्रियाच्या द्वारा विषयाचा वारा आत येऊ नये. कारण एकदा तो विषयाचा वारा इंद्रियाच्या द्वारात आत आला की दोघांचा संबंध स्थापित होतो. तो संबंध बिघडला तरी दुःख आहे, तो संबंध टिकला तरी दुःख आहे. आणि याच्याकरता म्हणून इंद्रियाला नियमानं तो बांधून टाकतो. प्रत्याहार हाती गोपी म्हणजे काय? तो प्रत्याहाराच्या नियमानं तो बांधून टाकतो, प्रत्याहाराच्या हातात देऊन टाकतो. त्याला पुढे ज्ञानोबाने ते म्हटलंच आहे, वैराग्य त्याच्यामध्ये आणून ठेवतो. का असं करावं लागतं? कारण माणसाच्या आपण सामान्यत्वानं विचार करा, आपण असे अनेक कारण आहेत किंवा असे अनेक प्रसंग आहेत की ज्या प्रसंगामध्ये आपण विषयाला नको म्हटलेले, आपण विषयाचा संबंध स्थापित करायला नकार दिलेला आहे. अशी कारणं निर्माण होतात की नाही? होतात. विषय समोर आला आणि मनुष्य नको म्हणाला, असं होतं की नाही? होतं. कधी होतं? अनेक कारणांनी होतं. विषय जर प्रतिकूल असेल तर मनुष्य नको म्हणेल. नाही, नको. प्रतिकूलता एखाद्या चांगल्या माणसाला गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे म्हणा, वारकरी आहे म्हणा, त्याला जर म्हटलं मांसाहार करतो का? करतो. हो म्हणेल का? किती भूक लागली तरी तो नाहीच म्हणेल. तो नाहीच म्हणणार. तो त्याला नाही म्हणतो म्हणून काय तो दम झाला का? विषयाला नाही म्हणण्याची अनेक कारणं आहेत की जी कारणं ही त्या त्या काळापुरती आणि त्या त्या विचारापुरती म्हणून स्वीकारली जातात. त्याच्यामध्ये त्या पदार्थाचा नित्य संबंध नित्य तुटावा ही भूमिका नसतेच. मी उदाहरण आपल्याला खूप सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं उदाहरण काय? 15व्या अध्यायामध्ये विषय रामदिली रस सोये जै जेवणारा ठाव्य होय तै तो ताटची सांडोनी जाय जया परी तैसी संसार आया समजता जाणी जे जय अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठीला गे. उदाहरण दिले, नेहमी प्रसिद्ध उदाहरण. विषय रामदिली रस सोय जेवणारा ठाव्य होय. एखादा मनुष्य भूक लागली, एखाद्याने त्याला जेवणाला आमंत्रण दिलं. ताटपाट रांगोळीचं समयी सगळं केलं, उदबत्त्या लावल्या, सगळं झालं. पंचपक्वान्नाचा बेत आहे, सगळं झालं. भरपूर वाढलंय त्याला. वाढणाराही चांगला आहे, खाणाराही चांगला आहे. त्यालाही भूक लागलेली आहे. वाढणारा उदार आहे, वाढतोय. सगळं वाढून झाल्यानंतर भातावर तूप वाढल्यानंतर वाढणार यांनी सांगितलं, आपण शांत चित्तानं जेवा, तुमच्याकरताच सगळं केलेलं आहे, भरपूर जेवा. फक्त हे जेवण बनवताना कुठेतरी आमटीत पाल पडली आहे, तेवढी आली तर बाजूला काढा. आता जेवेल का हा मुद्दा आहे. तर तो ताटाची सांडोनी जाय जयापरी हे ज्ञानोबांची वाच. तो ताटच सांडून जातो याचा अर्थ विषयाचा केवढा तिटकारा करून तो त्याग करतोय. मग त्याला का दम म्हणू नये? पंचपक्वान्नाचं जेवण आहे, भूक लागलेली आहे, विषय अनुकूल वाटतोय, पण विषयाचा दोष कळाला, विषय जर प्रतिकूल वाटत असेल तर तो विषयाचा त्याग करतो. आणि विषयाच्या प्रतिकूलतेच्या जाणीवेतून केलेला विषयाचा त्याग याला दम म्हणत नाहीत. का? कारण तो तिथे त्याचा त्याग करतोय. ताट सांडून निघून जाईल पण दुसरीकडे जाऊन म्हणेल शिळ असलं तरी चालेल पण त्या, म्हणजे तो पुन्हा स्वीकार करेल आणि निकृष्ट विषयाचा स्वीकार करेल. उत्कृष्टतेचा त्याग करून त्यापेक्षा कमी प्रतीच्या अन्नाचा स्वीकार करणं का आहे? कारण त्याला विषयाची गरज आहे. त्याने विषयाचा संबंध तोडलेला नाहीये, त्याने प्रतिकूलतेचा संबंध तोडण्याचा प्रयत्न केला.
हे जसं आहे तशी दुसरे. बरं, एखाद्या वेळेला विषय अनुकूलही आहे, विषय अनुकूल आहे, भोगाची इच्छाही आहे, पण ज्या इंद्रियांशी त्या विषयाचा संबंध स्थापित करायचा आहे त्या इंद्रियात जर ती सक्षम नसतील तर विषयाचा त्याग होईल की नाही? आता याला उदाहरण काय देऊ? बोचऱ्या माणसाला चणे खावे वाटले, उदाहरण घ्या. इंद्रिय आणि विषयाची स्थापना झाली पाहिजे की नाही? गरज आहे की नाही? अनुकूलता आहे की नाही? आहे. पण इंद्रिय दुर्बल आहेत ना, इंद्रिय सक्षम नाही आहेत ना ते खाण्याकरता. मग तो म्हणतो नाही बाबा, हे आपल्याच्यानी होत नाही, ते नको. ज्ञानोबारांनी दिलेलं उदाहरण आहे लोखंडाचे चणे जे बोचरिया पडे खाणे. साधे चणे नाही, लोखंडाचे चणे बोचऱ्या माणसाने खावीत. खाईल का तो? चणे आवडतात की नाही? आवडतात. आता खावे वाटतात की नाही? खूप इच्छा आहे. विषय उपलब्ध आहे की नाही? उपलब्ध आहे. मग खा ना. दात नाही, तो दात नाही. म्हणजे विषय प्रतिकूल असला तरी विषयाचा त्याग होतो, विषय अनुकूल असून इंद्रिय सक्षम नसली तरी विषयाचा त्याग होतो. इंद्रिय आणि विषयाचा संबंध स्थापित होऊ दिला जात नाही. पण काही वेळेला असं होतं की माणसाला एखादा विषय असा प्राप्त होतो की तो विषय इतक्यांदा प्राप्त होतो की त्या विषयाचा भोगून कंटाळा येतो, म्हणून तो विषयाला नाही म्हणतो. रोज तेच माणूस म्हणतो नको बाबा. म्हणजे काय झालं? काही फार वैराग्य आहे, फार मोठं वैराग्य आहे का? नाही बाबा, आज नको आम्हाला, तेच कंटाळा आला म्हणेल की नाही मनुष्य? नको म्हणेल की नाही? काय रोज आज वेगळं काहीतरी करा बरं, चटणी भाकरी द्या चालेल, मला पण एक गोडाचा आता कंटाळा आला म्हणेल की नाही? त्याने ते ताट दूर केलं. अनुकूल आहे की नाही? अनुकूल आहे. इंद्रिय सक्षम आहेत की नाही? आहेत. मग खा ना. नाही, कंटाळा. एखादा मनुष्य जेवण करून आला, भरपूर जेवण करून आला, आकंठ जेवण करून आला आणि खूप जास्त जेवण झालं. आता थोडं फिरलं पाहिजे, शतपावली सहस्त्रपावली काही करावी असं वाटून फिरत आपल्याकडे आला आणि आपण पानावर बसलेलो आहोत आणि त्याला म्हटलं 2 घास माझ्याबरोबर. तोंड नाही हो, पोटात जागा नाही आहे. अरे फार चांगला झाला स्वयंपाकात, झाला असेल, पण 1 घास जरी माझ्या तोंडातून आत गेला तरी आत गेलेल्या सगळ्याला घेऊन बाहेर पडणार आहे. भरपूर जेवण झालंय. अरे लाडू आहे, मी लाडूच खाऊन आलोय. अरे मग लाडवावर 2 लाडू जास्त खा की. नाही, तोंडातून बोट घातलं तर बोटाला लाडू लागायला लागला, इतकं खाल्लंय. आता कुठे लाडू बसवता त्याच्यामध्ये? तरी वाटतं की नाही? अपेक्षा असते की नाही? असते. नाही पण फारच छान झालेत आज, मला वाटतं तू 2 खावेतच. तो काय म्हणेल? आता तरी जेवण झालंय, मी सहज चालत जिरावं म्हणून तुमच्याकडे आलोय, आता मला देऊ नका. एक काम करा, डब्यात 4 बांधून द्या संध्याकाळी. याला दम म्हणता का? विषयाचा इंद्रियाचा संबंध तुटला होता की नाही? तुम्ही नको म्हटलं होतं की नाही लाडूला? मग ज्या अर्थी तो संबंध पुनर्स्थापित होतो आहे त्या अर्थी त्याला दम म्हणण्याचं कारण नाही. हे लक्षात तिथं बसत नाही, याच्याकरता सांगतो. भोगून कंटाळा आलेला असतो, पोटभर मिळालेलं असतं, आसक्ती नष्ट होते असं नाहीये. आम्ही एके ठिकाणी असंच कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं आणि काही टाळकरी मंडळी, वादक मंडळी, आणखी काही आमंत्रित मंडळी, आम्ही अशी जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर एक गृहस्थ तिथे काहीतरी माधुकरी मागायला आलं. धर्माकाने काय सांगितलं, आज कशाला माधुकरी मागता तुम्ही? रोज मागताच, आम्ही देतोच तुम्हाला, पण आज कीर्तन झालंय गावामध्ये, सगळ्या गावाला पंगत आहे, तुम्ही कशाला माधुकरी मागता? ही सगळी मंडळी बसलेली आहे, तुम्ही बसा. तुम्ही बसला आमच्याबरोबर. थोडी वेळ त्यांनी ठेवली बाजूला, आमच्या बरोबर ताट घेऊन बसला आणि बसल्यानंतर वाढणं सुरू झालं. जिलबीचा बेत होता, जिलब्या वाढणं सुरू झालं. तर जिलब्या वाढणं म्हणजे एखादी जिलबी वाढून गेले असं नाही. जिलबीचं ताट आणायचं आणि ते ताटात रिकामं करायचं, त्याला जिलबी वाढणं म्हणतात.
खाणारे चांगले होते, एखाद दुसरी खाल्ली डोक्यावरून पाणी आपल्याला, पण खाणारे व्यवस्थित खातात. तो जो बसला होता त्याला जिलबी आवडत होती. बऱ्याच वेळेला घ्या हो वाढावं, घ्या हो वाढावं चालू आहे. आणलेलं ताट रिकामं करायचं, आणलेलं ताट रिकामं करायचं. 2-4 ताटं जिलब्या खाल्ल्यावर आम्हाला बघून पोट भरलं. खाल्ल्या त्यांनी, त्याचं चालूच होतं. दुसरं काही नव्हतंच. भाजी नाही, भात नाही, पोळी नाही, आमटी नाही, भाजी काही नाही. जिलबी एके जिलबीन जिलबी दाही जिलबी, एकच पाडा त्याचा चालू. 4-5 वेळेला असं ढीग रचलेला जिलब्या त्यांनी संपवल्या. आमचं जेवण झालं, त्याच्या जिलब्या संपेना. आम्ही बसलो. शेवटी त्यालाच काहीतरी वाटलं, ओशाळला विचारतो, म्हणला हो मी फार खातोय हो, यांची सगळ्यांची जेवणं झाली, बास आता नको. म्हणजे घ्यावं नाही, घेऊ शकतो, पण ते नको, बस झालं. भरलं पोट, आता किती खायचं असतं, बस झालं. 4-5 ताटं जिलब्या खाल्लेल्या. मग त्याचंही संपलं. मग आम्ही म्हणालो आता उठायचं का, कुंडली कवरदा म्हणून उठू, झालं जेवण. आम्ही उठणार तेवढ्यात ज्यांच्या घरी आम्ही बसलो होतो ना, ते एकदम आले. ते म्हणले थांबा 1-2 मिनिट थांबा. मी म्हटलं आता काय? तो म्हणाला काय नाही महाराज, तुम्ही येणार, गावात जिलबी होणारच होती, पण तुम्ही येणार म्हणून मी सकाळीच तालुक्याच्या गावाहून बासुंदी आणली, तुमच्या करता म्हणूनच आणली आहे, तर थोडी बासुंदी घ्या असं मला वाटतं. मी म्हणतो नाही हो, एकतर पोटभर जेवण झालंय आणि यांचं बघूनच आता पोटात जागा. आम्हाला नको, मी पुढच्या वेळेला येईन तेव्हा बासुंदी खाईल, पण आता मला शक्य नाही. झालंय आमचं जेवण, झालंय सगळं झालंय, तृप्त आहेत आम्ही, खायचं आम्हाला नको. बाकीचे म्हटले नको. ते जे होते ते म्हणले नाही आणा ना, हे 4-5 ताटांचे मालक म्हणले नाही आणा. मला थोडं आश्चर्य वाटतं, काय प्रकृतीवर परिणाम होईल, काय पोट बिघडेल. मी त्यांना म्हटलं हो तुम्ही 5 ताटं भरून जिलबी खाल्ली आहे, पोट गच्च भरलेलं आहे, आणि आता पुन्हा बासुंदी आणा म्हणता, कुठं ठेवणार बासुंदी? तो म्हटलं ते जिलबीच्या नळ्या असतात की नाही, त्याच्या किती असतात, किती इतकं खाऊन जेव्हा विषयाचा कंटाळा येतो आणि विषयाबद्दलची त्यक्त भावना निर्माण होते, ती भावना टिकून राहते का, हा माझा मुद्दा आहे. ती टिकून राहते का? राहत नाही. खाऊन खाऊन आपण अलीकडच्या भाषेमध्ये नाशिया आला म्हणतो ना, तोही काही फार काय टिकून राहत नाही. नाशिया जावा म्हणून तो औषध खातो, खाण्याचा नॉशिया जावा म्हणून तो औषध खातो, आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणतो हा आता तब्येत बरी आहे, येऊ द्या. इंद्रिय विषयाचा संबंध तुटलाय, कुठे तुटल्यासारखा वाटलाय, तुटण्याचा तो भ्रम आहे. प्रतिकूल विषय आहे, इंद्रिय सक्षम नाहीये, भोगून कंटाळा आलेला आहे, नुकतंच भोगून झालेलं आहे. मनुष्य विषयाचा त्याग करतो. विषयाचं स्वरूप बिभत्स असेल तरी विषयाचा त्याग होतो. भले विषय चांगला असेल पण त्याचं स्वरूप रूप बिभत्स असेल तर नको वाटतं ते. मनुष्य विषयाचा त्याग करतो, त्याचा आकार बघतो, ते काय बघतो, कसं वाटतंय असं बघतो. नको, आपल्याला नको. बरीच माणसं वांगी खात नाही. का खात नाही? त्यातल्या त्या बिया नामोकन तमोकते मग वाटतं ना, नाही काय दिसायला फार घाण दिसतं असं लोकांचं म्हणणं. नको. स्वरूप त्याचं रूप विभत्स असेल तरी विषयाचा त्याग होतो. विषयाचं स्वरूप कळालं असेल तरी विषयाचा त्याग होतो. विषयाचा दोष कळाला असेल तरी विषयाचा त्याग होतो. अनेक गोष्टी आहेत विषयाचा त्याग करण्याकरता. इंद्रिय आणि विषयाचा संबंध तुटण्याकरता ही अनेक कारणं आहेत ना, आणि ही कारणं आपल्याच जीवनात आलेली आहेत. नको म्हणतो मनुष्य, पण नको म्हणणं एवढाच दम आहे का? नाही ना, एवढाच दम नाही. नको म्हणाला तरी कालांतराने पुन्हा इंद्रिय आणि विषयाचा, त्याच विषयाचा संबंधही पुन्हा जोडला जाणार. तोडलं तर असं तोडावं की पुन्हा जोडू नये. इंद्रिय विषयाचा संबंध तोडायचा आहे ना, मग तो असा तुटला पाहिजे. कारण याच्या पुष्कळ गोष्टी आहेत. दोष दृष्टी विहासाच पुनर्भोगेश्वदीनता
असाधारण हेत्वाद्या वैराग्यस्य त्रयोप्यमी. पंचदशीत आलेलं वैराग्याचं वर्णन आहे, लक्षण आहे. वैराग्याचं कारण काय, वैराग्याचं स्वरूप काय, वैराग्याचं कार्य काय, या तीन गोष्टी सांगितल्या. हे असाधारण हेतू म्हणून सांगितले. तीन हेतू. वैराग्य कशातून निर्माण होतं? दोषदृष्टी. विषयामधल्या दोष दर्शनाने विषयाच्या त्यागाची भूमिका निर्माण होते. बर, वैराग्याचं स्वरूप काय? जिहासाचं. जिहासा म्हणजे त्यक्त भावना. आणि वैराग्याचं कार्य काय? पुनर्भोगेषु अदीनता. कारण मनुष्य आपल्या जीवनामध्ये भोगा करता दीन होतो, हे आपण बघितलेलं आहे, हे आपण अनुभवलेलं आहे. भोगा करता हात पसरतो, भोगा करता स्वत्व गहाण ठेवतो, भोगा करता अस्मिता गहाण ठेवतो, भोगा करता देहाचा विचार नाही आहे, भोगा करता किती दीन होतो याची अनेक उदाहरणं आपल्याला पुराणापासून ते सामान्य माणसाच्या सामान्य जीवनापर्यंत दिसून येतात. भोग मिळणार असेल तर मनुष्य दीन होतो, पाया पडेल, हात जोडेल, माफी मागेल, पाय चाटेल, वाटेल ती कामं करण्याची कबुली देईल. हे दीन होण्याचा विषय करता आणि हे मनुष्य करतो. पण ज्या वेळेला खरं वैराग्य निर्माण होतं त्यावेळेला पुनर्भोगेषु अदीनता. वैराग्य त्याला दीन होऊ देत नाही विषयाच्या समोर. एरवी वैराग्य नसेल तर तुकोबाराय म्हणतातच आहे, इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायणे. इंद्रिय दीन आहेत आमची, आम्ही विषयाकडे प्रवृत्त होतोच आहोत. विषय बघितला की आम्हाला देहभानच राहत नाही. हा तर सार्वत्रिक अनुभव संतांनी तुमचा आमचा बोलून दाखवलाय. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी याचा विचार करताना आपल्याला हे सांगितलं की इंद्रिय आणि विषयाची ताटातूट होणं हे जरी सामान्य लक्षण असलं तरी ताटातूट अनेक कारणांनी होते. मग त्या कारणाच्या ठिकाणी आपल्याला दम हे लक्षण बसवता येईल का? दमाचं हे लक्षण बसवता येत नाही. मग त्याच्याकरता काय केलं पाहिजे? याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगितलंय आपल्याला की प्रत्याहारा हाती वोपी. म्हणून दमाचा प्रारंभ हा नियमात होत असतो आणि विषयाचा धिक्कार हे दमाचं खरं स्वरूप असतं. म्हणून नियम आहेत आपल्याकडे, म्हणून नियम आहेत. कुठलंही साधन करताना पारमार्थिक असो अथवा प्रापंचिक असो, एखादं साधन करायचं म्हटलं की साधनाच्या आपण साधनामध्ये प्रवृत्त होऊ, त्या साधनाचं आचरणही करू. मी पारमार्थिक दृष्टीनेही बोलतोय आणि प्रापंचिक दृष्टीनेही सांगतोय की कुठल्याही साधनेचं आचरण सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला नियमानं बद्ध करत असतं. मला पोट भरायचंय, नोकरी करायची आहे. उदरनिर्वाहाचं साधन काय आहे? नोकरी करणे साधन आहे ना. मग ज्या वेळेला आम्ही या साधनेत प्रवृत्त होतो त्यावेळेला पहिल्यांदा आम्हाला नियमात सांगितलं जातं सकाळी 9 ते संध्याकाळी 5 नियम. इथं तुम्हाला हे करता येणार नाही, इथं मधूनच उठून निघून जाता येणार नाही, इथं इतक्यापेक्षा जास्त दिवस रजा मिळणार नाही, इथं अमकं ज्याच्यापेक्षा जास्त केलं तर त्याचे पगारातून पैसे कापले जातील, इथून अमकं तुम्हाला एवढाच पगार मिळेल, इथं याच पद्धतीचं कार्य करावं लागेल, दुसऱ्याला शहाणपणा इथं शिकवायचा नाही. नियमात बांधून घेतील की नाही आपल्याला पहिल्यांदा. नोकरीची ऑर्डर निघणं म्हणजे काय? म्हणजे आम्हाला नियमावली सांगण्याचं आहे एका अर्थाने. तुम्ही कुठल्याही, मी प्रापंचिक साधनांबद्दल बोलतोय आता. बरं, नाही नोकरी करायची, उद्योगधंदा करायचा आहे, त्याला नियम नाही आहेत. एखादा मनुष्य स्वतःचा उद्योग सुरू करतो म्हणजे काय स्वैर आचरण करतो काय? त्यालाही नियमात राहावंच लागतं, तिथं राहावंच लागतं. कुठलंही साधन म्हटलं की नियमावली आहे. तसं आम्हाला दैवी संपत्तीतला दम हे जर आमच्या आत्मप्राप्तीचं साधन असेल तर त्या दमाचा प्रारंभ नियमात होतो. प्रत्याहारा हाती वोपी, हे नियमावलीच आहे. प्रत्याहार म्हणजे या नियमावलीमध्ये पहिल्यांदा आम्हाला अडकावं लागतं. मग इंद्रिय आणि विषयाच्या संबंधामध्ये कोणते विषय?
कोणत्या विषयाचा कोणतं इंद्रिय आहे, त्या इंद्रियाचा तो विषय त्या इंद्रियांना देता येतो का नाही, द्यायचा असेल तर किती द्यावा, भोगायचा असेल तर किती प्रमाणात, कसा, याचा काही विचार आहे. परमार्थ मार्ग आपल्याला इंद्रिय आणि विषयाचा संबंध तुटावा याचा अर्थ इंद्रिय आणि विषय एकत्र येऊच नयेत अशा अर्थाने बोलत नाही. कारण असं जर झालं तर मनुष्य जगेल कशावर सांगा ना. जन्माला यायचं ना ऐकायचं नाही, जन्माला यायचं आणि जेवायचं नाही. अरे न जेवता जगाल कसं? ज्ञानोबारांनी म्हटलंय जीवनाची न घटे येणे वेळी, याच्याशिवाय आमचं जीवनच चालू राहणार नाही. माझ्या रसना आणि रस या इंद्रिय आणि विषयाची जर मी कायमची ताटातूट केली तर मी जेवू काय, आणि जेवणार नाही तर मी जगू कसा? आणि असं जेवण सोडून मृत्यू स्वीकारणं याला परमार्थ म्हणत नाही. याच्याने आत्मप्राप्ती नाही. म्हणून आपल्याला हे कळलं पाहिजे की हे नियम काय आहेत. भोगू नका म्हणजे काय, म्हणजे काय त्या विषयाचा धिक्कार करा, त्याचा द्वेष करा, जवळ आला तरी विषय नको मला असं म्हणत राहा, याला वैराग्य म्हणत नाही. मी स्पष्ट सांगू, एखाद्यावर विनाकारण चिडचिड करणे याला वैराग्य म्हणत नाही. याला नको काय करायचं आहे, याला वैराग्य बिराग्य म्हणत नाही, याला शहाणपणाही म्हणत नाही. अंगावरचे कपडे फाटले, कुणीतरी कपडे, मला काय करायचे कपडे, उघडा मर. अरे याला काय शहाणपणा आहे याच्यामध्ये मला कळत नाही. भूक लागलेल्या माणसाला अन्नाला नको जेवण, अरे मर. जेवण नको म्हणजे काय, भूक लागली ना लागली, देह टिकला पाहिजे ना टिकला. जोपर्यंत ज्ञानोबाराय तुकोबारायांची कृपा होत नाही, जोपर्यंत देवाचं दर्शन होत नाही, तोपर्यंत हा देह चांगल्या अर्थाने टिकवणं आपलं कर्तव्य आहे. ते कसंही माना, कुठेही माना, आमचा देह टिकलाच पाहिजे. कारण का, अजून कृपा झाली नाही माऊलींची, अजून झाली नाही ना, मग टिकवा, मग टिकला पाहिजे. जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत देह हा प्रारब्ध संपला, देह पडला हरकत नाही, पण हेतूने पुन्हा प्राप्त होईल तो नंतरचा मुद्दा राहील. पण आमचा देह आम्हाला टिकवला पाहिजे. याला वैराग्य म्हणतात का मला सांगा तुम्ही. नातेवाईक आहे, माझ्याकडे कशाला आला, जा निघून. अरे खांदा द्यायला माणसं मिळणार नाही तुला नंतर, असं कसं चालेल? याला दम म्हणत नाही, याला वैराग्य म्हणत नाही. वैराग्य आणि दम याच्यात अंतर आहे, नंतर सांगतो. कारण कोणी म्हणेल इंद्रिय आणि विषय आमचा ताटातूट करणं, वैराग्यात तरी वेगळं काय आणि दमात तरी वेगळं काय. म्हणजे दम हे एक वेगळं साधन झालं, वैराग्य जर दोघा. वेदांताचा नियम आहे, लक्षण ऐक्यात लक्ष ऐक्य मानायचं असतं आणि लक्षण भेदात लक्षभेद मानायचा असतो. त्याचा नियम आहे वेदांताचा. लक्षण ऐक्यात लक्ष ऐक्य हे मानावं लागतं. जर दम आणि वैराग्य यांची लक्षणं एक असतील तर दम आणि वैराग्यात वेगळेपण करता येणार नाही. आणि आपल्याकडे वैराग्य आणि समाधी षट संपत्ती याच्यामध्ये भेद सांगितला आहे. विवेक, वैराग्य, समाधी षट संपत्ती, मुमुक्षुता, साधन चतुष्ट आहे. याच्यामध्ये समाधी आधीमध्ये दम पण येतो, ते जाऊ द्या, नंतर आपण वैराग्य दम याच्यात काय अंतर आहे, त्याच्यामध्ये काय वैलक्षण्य आहे त्याची चर्चा आता नको करायला. पण दमाचा विचार करताना ज्ञानेश्वर महाराज ही भाषा बोलून दाखवतात की कशाला दम म्हणतात. फक्त इंद्रिय विषयापासून बाजूला होणं याला दम म्हणत नाही. ती बाजूला झाली तरी ते विषय त्या इंद्रियांमध्ये कुठल्याही पद्धतीचा भोगासक्त भाव निर्माण करू शकत नाही. आणि विषय बघितल्यानंतर आमची इंद्रिय वृत्ती, आमची बुद्धी बाजूला ठेवून, बुद्धिवृत्तीला बाजूला ठेवून भोगासक्त होत नाही. अशा पद्धतीची ताटातूट होत असेल तर त्याला दम म्हणा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की प्रत्याहाराच्या नियमाच्या हातामध्ये सोपवलं जातं. विषय जाताचा वारा वाजो नेदी इंद्रिय द्वारा, वारा लागू नये, वारा विषय येऊ नये तसं नाही, वारा लागू नये. आपण बघा 14वा अध्याय ज्ञानोबारांनी गोड चिंतन केले त्या संबंधामध्ये. चाचूचेनी आगरडे वगैरे वगैरे उदाहरणं दिली आहेत. ते वेगळं कसं केलं जातं, ते नियमात कसं बांधलं जातं वगैरे. आणि
मग नायकणे ते कानची वाळी, न देखणे ते दिठीची गाळी, अवाच्य ते टाळी जिभची गा, वाती पुढा जैसे पळू लागे काळ वसे, निषिद्धा इंद्रिया तैसे समोर नव्हे. 14व्या अध्यायामध्ये आलेला विचार. 13व्या अध्यायात अजून वेगळ्या अर्थाने म्हटलंय, 15व्या अध्यायात अजून एक वेगळ्या अर्थाने म्हटलंय. 2-3 भूमिका ज्ञानेश्वरीमध्ये, सगळ्यात सांगत नाही. पण इथं ज्ञानोबारांनी 16व्या अध्यायामध्ये ज्या पद्धतीने याचा विचार केलाय, त्याच्यामध्ये विषय जाताचा वारा लागू नये. वारा, विषय आत येऊ नये, नाही विषयाचा वारा आत येऊ नये. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासे, नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान, है ना. वारा लागू नये. विषय येणं आणि विषयाचा वारा येणं, विषयावरून आलेला वारा सुद्धा दुःख निर्माण करत असेल तर विषय काय करतील? कैमुत्तिक न्याय म्हणतात याला. न्यायाच्या परिभाषेमध्ये याला कैमुत्तिक न्याय म्हणतात. विषयावरून आलेला वारा जर घातक असेल तर विषय किती घातक असते. म्हणून विषय जाताचा वारा वाजो नेदीजे इंद्रिय द्वारा. याच्याकरता काय करा? या बांधोनी प्रत्याहारा हाती ओपी. म्हणून त्या इंद्रियांना बांधून प्रत्याहाराच्या हाती सोपवलं जातं. नियमावली त्याच्याकरता लावली जाते. इंद्रियांच्या संबंधानं नियम लावणं फार आवश्यक आहे, कारण इंद्रिय कधीही स्वैर होतात. इंद्रिय स्वैर होतात म्हणजे काय होतं? इंद्रिय वृत्ती स्वैर होते आणि मग ती वृत्ती त्या इंद्रियाच्या माध्यमातून हजारो मुखानं बाहेर पडते. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती, भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि माये. सर्वेंद्रियाची या वृत्ती येऊन आपुल्या हाती. मग ती इंद्रिय वृत्ती अनेक इंद्रियाच्या माध्यमातून बाहेर पडते. मग ती सहस्त्रावधी रूपानं बाहेर पडते. 18व्या अध्यायात फार सुंदर चिंतन ज्ञानोबारांनी. असं होऊ नये. याच्याकरता काय करा? नियम करा. खूप प्रकृतीमध्ये दोष निर्माण झाले. डॉक्टर काय म्हणतात? नियमात राहा. हे खा, हे खाऊ नका. थोडासा आहार विहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाष. सांगितलं ना तुकाराम महाराजांनी. 6वा अध्याय ज्ञानेश्वरीचा गीतेचा बघा आपण. युक्त आहार विहार कसा असला पाहिजे? युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार. कारण चित्तवृत्तीला एक आलंबनात्मक बनवायचं असेल तर आहाराचा परिणाम होतो. हे योगशास्त्राने आपल्याला दाखवून दिलंय. लक्षात घ्या, आहाराचा परिणाम चित्ताच्या एकाग्रतेवर होतो. विचित्र आणि विपरीत आणि विकारी आहार आमच्या चित्ताला कधीही एकाग्र होऊ देत नाही. उदाहरण पुष्कळ आहे. आमची वृत्ती बदलते. शरपंजरी पडलेल्या शांती त्या ह्याच्यात आलेलं आहे हे सगळं. आता सगळाच विचार सांगता येईल किंवा ती सगळीच कथा सांगावी लागेल असं नाहीये. शांती पर्वामध्ये ज्या वेळेला भीष्माचार्यांनी ठरवलं इच्छा मरणी असल्यामुळे आता देह सोडायचा आहे, त्याच्यापूर्वी पांडवांना बोलवलंय. द्रौपदी, पांडव सगळेच तिथे उपस्थित आहेत. आणि या शांती पर्वामध्ये धर्मराज युधिष्ठिर आणि भीष्माचार्य यांचा अतिशय सुंदर संवाद आहे की जो संवाद माणसाच्या प्रपंच आणि परमार्थाला आनंदमय बनवणारा फार सुंदर संवाद आहे. इतके वेगवेगळ्या स्तरावरचे वेगवेगळ्या भूमिकेतले प्रश्न धर्मराज युधिष्ठिराने विचारले. आपण स्तिमित होऊन जाऊ वाचताना आणि आपल्याला वाटेल की अरे हा, हे प्रश्न तर आपल्यालाही पडतात. आणि मग त्याची उत्तरं जी भीष्माचार्यांनी दिली आहेत ती अतिशय गोड आणि अतिशय सुंदर उत्तरं दिली. त्याच्यामध्ये कश्चित प्रश्नावली म्हणून भाग आहे की त्यामध्ये भीष्माचार्यांनी धर्मराज युधिष्ठिराला असे काही प्रश्न विचारलेत.
शासनाच्या संबंधानं राज्य शासन कसं करावं, मग तू हे करतोस का नाही, हे करत नाहीस ना, हे केलं पाहिजे ना, अमुक करावं, हे करतोस की नाही, ते करतोस की नाही, अमुक 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 काही प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये विचारताना धर्मराजाला विचारताना भीष्माचार्यांनी असा एक प्रश्न विचारलाय की धर्म, तू राज्य करतोयस, आता तुझं राज्य धर्माच्या नियमानं चालू आहे ना, सत्याला सत्य, असत्याला असत्य समजतोस ना, असत्याच्या बाजूने न्याय देत नाहीस ना, असं जेव्हा विचारलं त्यावेळेला एकदम द्रौपदी हसली. आणि द्रौपदी हसल्यामुळं सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. काळ जुना आहे. द्रौपदी गंभीर विषयाची चर्चा चालू असताना तिथे हसण्याचं काही कारण नव्हतं, पण द्रौपदी हसली. सगळे थांबले आणि धर्मराजाने विचारलं, का हसलीस? भीष्माचार्यांनी सांगितलं, ती द्रौपदी आहे, ज्या अर्थी ती हसली त्या अर्थी तिला कारण आहे, विनाकारण हसणाऱ्यातली द्रौपदी नाही. का हसलीस? द्रौपदीनं अत्यंत मर्यादेने असं सांगितलं की तुम्ही आज माझ्या नवऱ्याला असं विचारत आहात की धर्मानं राज्य करतोस की नाही, सत्याला सत्य न असत्याला असत्य म्हणतोस की नाही, असत्याच्या बाजूने न्याय देत नाहीस ना, असे प्रश्न तुम्ही माझ्या नवऱ्याला आज विचारतात. पण कौरवांच्या बाजूने लढायला उभे राहिलात त्यावेळेला हे सुचलं नव्हतं काय? कुठे गेली होती बुद्धी? आज माझा नवरा राज्यावर बसला तर त्याला नियम सांगता, तुम्ही नियमामध्ये बद्ध करता. हे नियम त्यावेळेला तुमच्या स्वतःच्या जीवनाला नव्हते? हा विचार त्यावेळेला तुम्ही केला नाही की राज्य पांडवांचं असताना आपण कौरवांच्या बाजूने युद्धामध्ये उतरतो आहोत आणि पांडवांच्या बाजूने न्याय असताना सुद्धा आपण अन्यायाची बाजू स्वीकारतो आहोत. हे तुम्हाला त्यावेळेला कळलं नाही, आज कळतंय का? त्यावेळेला का नाही कळलं? त्यावेळेला भीष्माचार्यांनी जे उत्तर दिलं ना ते मला आपल्याला सांगायचं. आहार शुद्धौ सत्वशुद्धी, सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृती, स्मृती लंबे सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्ष, असं एक उपनिषद वचन आहे. आणि याच अर्थाचं उत्तर देताना भीष्माचार्याने असं सांगितलं की तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे, पण काय होतं की त्यावेळेला मी दुर्योधनाचं अन्न खात होतो म्हणून मला हे माहिती असून सुचलं नाही. आज अर्जुनाच्या बाणामुळे त्यावेळेला त्या अन्नापासून जे रक्त निर्माण झालंय ते सगळं रक्त शरीरातून बाहेर पडलंय, त्यामुळे मला धर्म आठवतो. म्हणजे जर दुर्योधनाचं अन्न खाऊन भीष्माचार्यही अधर्माच्या बाजूने उभं राहत होते, त्यांनाही जर धर्म त्यांचाही विसरत असेल तर धाब्यावरचं खाऊन काय होत असेल? चित्ताच्या एक अलंबनात्मकतेला नियमावली फार आवश्यक आहे. इंद्रिय आणि विषय यांची विचारानं ताटातूट करणं ही विचारानंच झाली पाहिजे, विचाराच्या पातळीवर झाली पाहिजे. स्थूल रूपात ताटातूट होत नसते. विषय जोपर्यंत आपण देह धारण करून आहोत तोपर्यंत या देहाच्या निर्वाहाकरता आवश्यक असणारे विषय तोडण्यात शहाणपणा नाही. ही वैचारिक भूमिका आहे. आणि त्यामुळे प्रत्याहारा हाती ओपी हे जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या नियमावलीमध्ये बांधणं, इथून दमाच्या विचाराला प्रारंभ होतो. आणि पुढे ज्ञानोबाराय त्या संबंधानं असं बोलतात की मग ती जी प्रवृत्ती असते विषयाची, ती प्रवृत्तीच मुळात साधकाला सोडून निघून जाते. विषयाची प्रवृत्ती साधकाला सोडून निघून जाते. त्यामुळे समोर विषय दिसला तरी तिकडं प्रवृत्त न होणं हे हा दम आहे. दमाचा विचार करताना इथपर्यंत तरी आलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात ती जी प्रवृत्ती आहे ती त्याला सोडून जाते. आतुला चित्ताचे अंगवरी सांडोनी प्रवृत्ती परे बाहेरी. ती प्रवृत्ती त्याला सोडून, त्या साधकाला सोडून बाहेर पडून जाते. आणि जाता जाता काय करते?
ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, आगी सुईचे 10ही द्वारी वैराग्याची, या देहाच्या 10ही द्वारावर वैराग्य बसवते आणि मग ते वैराग्य आत कोणालाही सोडत नाही. 14व्या अध्यायामध्ये विवेकाला राखणदार बसवलंय आणि 16व्या अध्यायामध्ये वैराग्याला राखणदार बसवलंय. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी, साचची करचरणी होती डोळे, ना ऐकणे ते कानाची वाळी, न देखणे ते दिठीची गाळी, अवाच्य ते टाळी जीवची गा. 14व्या अध्यायामध्ये सर्व इंद्रियाच्या अंगणामध्ये विवेक करी राबणी. विवेक तिथे अंगणामध्ये राबतो. इथं वैराग्याला दारावर बसवलंय, तिथं विवेकाला दारावर बसवलंय. अंगणामध्ये दारावर बसवणं हे कुणाचं काम आहे? सुरक्षा रक्षकाचं काम आहे. राखणदार म्हणतो आपण त्याला. तो काय करतो? तो कुणालाही एकदम आत सोडत नाही. कोणी निघालं घरामध्ये, तो म्हणतो थांबा. कुठे? नाही, आत जायचंय. कुणाकडे? मालकाकडे. काही वेळ घेतली? त्यांना माहितीये तुम्ही येणार आहात ते? तुमचं त्यांचं आधी बोलणं झालंय? विषयाचा संकल्प झालेला आहे? नाही झाला, मग नाही सोडता येणार. मी आधी निरोप देतो. जर त्यांनी परवानगी दिली की हा येऊ दे, तर तुम्हाला सोडतो. आणि मग मालकाने परवानगी दिली तरी तो लगेच सोडत नाही. तो त्याच्या देहाची चाचपणी करतो. मालकाकडे आलाय, अनोळखी आहे, परवानगी न घेता आलाय, कुठे शस्त्र लपवून आला असेल तर, आज जाऊन मालकाचा घात करेल तर, मग तो सगळं शरीर बघतो. मागे काही लपवलंय का? पोटाशी काही लपवलंय का? खिशात काही लपवलंय का? काही शस्त्र आहे का? काही घात करण्याकरता आणखीन काही आणलेलं आहे का? त्याची पिशवी तपासेल, त्याचं शरीर तपासेल, त्याचे खिसे तपासेल. आणि मग जेव्हा त्याला कळेल की कशातही काही धोका नाहीये, मग तो आत सोडेल. तसं आमच्या इंद्रियाच्या अंगणामध्ये राबणारा विवेक कोणत्याही विषयाला एकदम आत सोडत नाही. तो विषयाला विचारतो, मालकाने संकल्प केलाय का तुमचा? बोलावलंय का तुम्हाला? भूक लागलीये, आता जेवण केलं पाहिजे. हा मालकाच्या मनात संकल्प झाला असेल तर मी अन्नाला आत सोडणार आहे. कारण नसताना विनाकारण तुम्ही आत जाऊन माझ्या मालकाचं पोट बिघडवाल, मी सोडणार नाही तुम्हाला. आज सोडणार नाही. नियम आहेत. म्हणून मग सकाळी जेवायचं, संध्याकाळी जेवायचं, मध्ये हात लावायचा नाही. नियम. प्रत्याहार, हाती मोपी केले पाहिजे. मग तो असा सोडत नाही. मग तो त्याची चाचपणी करतो. काही शस्त्र आणलंय का? काही केलंय का? मालकाला काही दोष पोचवेल का? हानी पोचवेल का? मालकाचा घात करेल का? कारण अनेक विषय असे की ते अनुकूल रूप धारण करून जीवनात येतात आणि उपयोगाला आले की प्रतिकूलता सिद्ध करून घात करतात. विषयाचं हे स्वरूप आहे. विषय स्वीकारताना त्याच्या अनुकूलतेची जेवढी तीव्र जाणीव होते, तेवढी भोगात आणि भोगानंतर त्या विषयाच्या अनुकूलतेची जाणीवच राहत नाही. उलट विषय प्रतिकूल वाटायला लागतो. म्हणून भोगे रोग भयम च्युते पुली भयम वित्ते नृपाला भयम, असं वचन भरतृहरीने वापरलंय. भोगाने रोगच होतो. भोगामध्ये रोगाचं भय का राहतं? कारण हे भोग अनुकूल रूप धारण करून येतात आणि आत आले की त्यांची प्रतिकूलता सिद्ध करतात. म्हणून जेवणाऱ्या माणसाला एखादा पदार्थ आवडला, येऊ द्या येऊ द्या, घ्या घ्या, अनुकूल रूप धारण करून येतो ना. आत गेल्यावर मग प्रतिकूल रूप दाखवतो. मग पोट बिघडलं, मग अमुक झालं, मग तमुक झालं. हे पोट बिघडणं नसतं, हे डोकं बिघडणं असतं. काही नसतं याच्यामध्ये. पोट बिघडणं वगैरे हे डोकं बिघडल्याची लक्षण आहे. किती खावं याला मर्यादा असाव्या, म्हणजे पोट बिघडत नाही. काय खावं याला मर्यादा असावी, म्हणजे पोट बिघडत नाही. आपला आहार कसा असावा, आपला विहार कसा असावा हे कळलं, त्रास होत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो अंगणामध्ये वैराग्य बसवू. आता अंगणामध्ये वैराग्य बसवणं म्हणजे नेमकं काय आहे? हे जे दमाचं पुढचं स्वरूप ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलंय, त्याचा थोडासा विचार करायचा आहे. तो उद्याला. आत्तापुरते इथे थांबू आपण, कारण नियम आहे. नाहीतर काय रात्रभर चालू राहील, त्याच्यातही काही फार स्वारस्य नाही. त्याच्याकरता नियमात राहिलं पाहिजे. म्हणून आत्तापुरते इथे आपण थांबूया. उद्या संध्याकाळच्या शेवटच्या सत्रामध्ये आपल्याला या संज्ञेचा पूर्णत्वानं विचार ज्ञानोबा यांच्या अक्षर वाङ्मयातून करायचा आहे.
ज्ञानोबा या संबंधानं अजून काय म्हणतात, अन्यत्र काय म्हणतात, याचाही थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. तो विचार उद्याला करू. आत्तापुरते इथे आपण थांबले. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला कुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम.